नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित पुन्हा एकदा तुमचं माझं युट्यूब चॅनल फ्युचर ब्युरोक्रॅट्सवर मनापासून स्वागत करतो. या सिरीजमध्ये आपण 2022च्या पेपरचा अनालिसिस पाहणार आहोत. त्याच्या अगोदर पार्ट 1 अपलोड केलेला आहे. आता हा पार्ट 2 असेल. याच्या अगोदर आपण या चॅनलवर 2023 आणि 2024च्या पेपरचा सुद्धा अनालिसिस आपण केलेला आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर याच्या अगोदर पार्ट 1चा अनालिसिस झालेला आहे, तर ते तुम्ही पहा आणि त्याच्यानंतर पार्ट 2 ला सुरू करा. तर पार्ट 1 मध्ये आपण 30 पेपर्स अनालिसिस केले, तर आता आपण 31व्या प्रश्नापासून अनालिसिसला सुरू करूया. तर आपल्या पुढे 31वा प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवर. नीती आयोगाच्या चिरंतन विकास उद्दिष्टे, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणतो, निर्देशक अहवालाप्रमाणे 2020 आणि 21 मध्ये भारताची उद्दिष्टनिहाय कामगिरी असे दर्शवते की. तर आता स्टेटमेंट खाली दिलेले आहे. भारताचा निर्देशांक 2020-21 मध्ये 66 पर्यंत सुधारला आहे. तो 2019-20 मध्ये 60 होता, तर 2018-19 मध्ये 57 होता. आणि पुढचा प्रश्न आहे, 2020-21 मध्ये कोरोना संकट असतानाही भारताची कामगिरी 15 पैकी 8 उद्दिष्टांबाबत उत्तम राहिलेली आहे. तर खालील विधाने कोणती योग्य पर्याय आहेत ते निवडायचे आहे. तर याचं उत्तर आहे दोन्ही पर्याय योग्य आहे. मित्रांनो, आता हा प्रश्न बघा ना तुम्हाला, 2020-21, 19-20 आणि 18-19 अशा मागच्या 3 ते 4 वर्षाचे, हा 2022चा पेपर आहे, आणि याने 18-19 म्हणजे जवळपास मागचे 4 ते 5 वर्षापर्यंतचे आकडे इथं विचारलेले आहेत. तर आपल्याला आता अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी ना, तर आपल्याला अहवाल वगैरे ना यांची कंटिन्युएट माहिती असावी लागते. म्हणजे फक्त तुम्ही ज्या वर्षासाठी एक्झाम देता त्या वर्षाचीच नव्हे, त्याच्या मागच्या 1-2 वर्षातला करंट अफेअर्सचा डाटा तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे. हा प्रश्नाचं उत्तर बरोबर येणं की चूक येणं हे आपलं उद्दिष्ट नाही, कारण अनालिसिस मध्ये आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि आपल्याला कसं तशा प्रश्नाला टॅकल करायचं एक्झाम मध्ये ते फार महत्वाचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला अनालिसिस करायचं आहे. 2020-21 मध्ये कोरोना संकट असताना सुद्धा 15 पैकी आपण 8 म्हणजे एकदम फॅक्च्युअल माहिती त्यांनी विचारली. जर 15 पैकी 7 केलं असतं तरी हे चुकलं असतं. त्याच्यामुळे वाचत असताना सुद्धा खूप काळजीपूर्वक आपल्या नोट्स वगैरे काढत राहा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर्व बरोबर. तर तुम्हाला आता 2024 आणि 2025चा एसडीजीचा जो इंडेक्स आहे तो प्रॉपर करून जाणं महत्वाचं आहे. आणि यावेळेस एसडीजीवर प्रश्न येण्याची खास बाब म्हणजे काय माहिती आहे का, कारण पहिल्यांदाच भारताची जी रँकिंग आहे एसडीजी गोल मध्ये ती 99 आलेली आहे. 99 म्हणजे पहिल्यांदा भारत 100 स्थानाच्या मध्ये आलेला आहे. 99th पोझिशनवर आहे इंडिया. तर पहिल्यांदा 100 स्थानांच्या मध्ये आलेला आहे, त्याच्यामुळे हे अहवाल आपल्यासाठी महत्वाचा बनतो. तर तुम्हाला तो एसडीजीची रँकिंग असलेला अहवाल एकदम व्यवस्थितरित्या परीक्षेसाठी करून घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न आहे एमडीजीवर. दरवर्षी एसडीजी आणि एमडीजीवर एक प्रश्न आहे, तर ते तुम्ही खास करून करत चला मित्रांनो. सहस्त्र विकास उद्दिष्टे म्हणजेच मिलेनियम डेव्हलपमेंट गोल साधण्याविषयी भारताच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत विचारलेले आहे. भारताने अतिशय सम पद्धतीने दारिद्र्यामध्ये घट साध्य केली आहे. प्रश्न वाचताना प्रश्नाचा टोन काय आहे हे आपल्याला, त्या स्टेटमेंट वाचताना त्या स्टेटमेंटचा टोन काय हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पहिलं वाक्य काय म्हणते, भारताने अतिशय सम पद्धतीने म्हणजे एकदम व्यवस्थितरित्या दारिद्र्यात घट साध्य केलेली आहे म्हणते. केली आहे म्हणजे जे आपल्याला ते दारिद्र्य निर्मूलन होतं ना, ते आपण 100% अचीव्ह केलेलं आहे. आता पुढच्या याच्यात काय म्हणते, प्रयत्न केला आहे म्हणजे त्यासाठी ट्राय केला आहे. स्टेटमेंट काय, 2015च्या अंतिम रेषेनंतर भूकबळी रोखण्याचे उद्दिष्ट भारताने योजनेने भरभरून साध्य करण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे हा आपण जे काही भूकमारी आहे ज्याला आपण हंगर म्हणतो त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. वॉज ऑन ट्रॅक म्हणतो. आणि इथे काय म्हणलं, हॅज अचिव्ड म्हणजे टार्गेट कम्प्लीट झाले. तर अजूनही आपलं दारिद्र्य निर्मूलन हे टार्गेट साध्य झालेलं नाही आणि अतिशय सम पद्धतीने तर झालेच नाही. आपण बघतो वेगवेगळे अहवाल येतात, तर फक्त भारतातल्या 5% श्रीमंतांकडे 1% श्रीमंतांकडे 93 ते 94% संपत्ती आहे आणि उरलेल्या लोकांकडे बाकीची संपत्ती आहे. तर एवढी दारिद्र्यामध्ये म्हणजे विषमता आहे, आर्थिक विषमता आहे. तर घट साध्य झालेली नाही. म्हणजे प्रश्न असताना त्याचा टोन ओळखायचा, त्याच्यामुळे इलिमिनेट करणार मी. इलिमिनेट म्हणजे इथं सर्व म्हणजे इथे पण सुद्धा एबीसी आहे. तर एबीसी हा ऑप्शन गेला, ए बी आणि बी हा ऑप्शन गेला, ए आणि सी हा ऑप्शन गेला. माझं उत्तर आहे बी आणि सी. आता सी काय, महिला सक्षमीकरण हे अजूनही महत्वाचे आव्हान आहे. बरोबर आहे, आपल्याला वुमन एम्पॉवरमेंट साठी आपण वेगवेगळ्या स्कीम आणतो. जसे की आता आपण लाडकी बहीण योजना आणलेली आहे, महिलांना संसदेमध्ये 33% आरक्षण दिलेलं आहे. बिहार सरकारने महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांच्या राज्यामध्ये 35% आरक्षण लागू केलेलं आहे. हे तुमच्या करंट अफेअर्सची सुद्धा न्यूज आहे की खाली कोणत्या राज्याने तिथल्या स्थानिक रोजगारात स्थानिक स्त्रियांना 35% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे बिहार सरकार. बरोबर. तर प्रश्न असताना प्रश्नाचा आपल्याला टोन समजून घ्यायचा आणि त्या प्रकारे आपल्याला उत्तर सिलेक्ट करायचं आहे.
महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव काय आहे? तर आता बघा, एक थांब योजना, स्वधार योजना, महिला योजना आणि डिजिटल. आता डिजिटल भारत हे तर म्हणजे सगळ्या क्षेत्रासाठी आहे, फायनान्शियल सेक्टर झालं, सायन्स टेक्नॉलॉजी, सगळ्यासाठी. एक थांब वन स्टॉप, एक थांबा केंद्र योजना हे सुद्धा मित्रांनो याच्यासाठी नाही, तर याच्यासाठी सरळ सरळ महिला हट योजना हीच आहे. स्वधार योजना ही जाहिरात ही अशा योजनेचे नाव महिलांसाठी असू शकतात स्वतःला आधारण्यासाठी, पण खास करून अशी नाव नाही जी वयोवृद्ध लोक असतात तर त्यांच्यासाठी दिलेली असतात. तर याचं उत्तर आहे महिला हट योजना. तर तुम्हाला आता मी एक प्रश्न विचारतो इथे, पिंक ई रिक्षा, पिंक ई रिक्षा हे कोणत्या राज्याने सुरू केलेले महिलांसाठी? पिंक ई रिक्षाची कोणत्या राज्याने सुरुवात केलेली आहे? तुम्हाला याचं जे आन्सर आहे ते मला कमेंट करायचं आहे, बरोबर. तर हा तुम्हाला 25 राज्यसभेमध्ये सरसरी जे असते पिंक ई रिक्षा कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे, तर याचं उत्तर तुम्हाला मला कमेंटमध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर होतं महिला ई हट. पुढचा प्रश्न आहे, अनुसूचित जमाती आयोगाबाबत म्हणजे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? वाचताना व्यवस्थित जमाती आहे का जाती आहे, कारण याच्यानुसार ना कलम मध्ये फरक पडतो. कारण हे 79 घटना दुरुस्ती 2000 या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 2003 मध्ये जे नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब यांचं बायफर्केशन झालं, म्हणजे दोन वेगवेगळे आयोग तयार करण्यात आले. तर त्याच्यामध्ये कलम 338 मध्ये नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट आहे, कलम 338A मध्ये नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब आहे, आणि त्याच्यानंतर 102 घटना दुरुस्ती झाली होती मित्रांनो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट. त्याच्यानुसार आपण ओबीसीला घटनात्मक दर्जा दिला ना, तर नॅशनल कमिशन फॉर ओबीसी हे कशामध्ये आहे, तर आर्टिकल 338B मध्ये आहे. 338A मध्ये एसटी आहे, बी मध्ये ओबीसी आहे, फक्त कलम 338 मध्ये एससी आहे. तर हे 3 आर्टिकल झाले. आता हे 2003चा कायदा होता, 2004 मध्ये अंमलात आलेला आहे. 2004 मध्ये याचा अंमलात आलेला आहे. तर आता पुढचे आपण आता या प्रश्नाचा अनालिसिस करूया. परत विचारले बरोबर का चूक हे आपल्याला अंडरलाईन करून घ्यायचे प्रश्न असतात, आणि प्रश्न कधीपर्यंत शेवटपर्यंत वाचायचा आहे. ही एक घटनात्मक संस्था आहे जी 2004 मध्ये अस्तित्वात आली, बरोबर आहे. मी म्हटलं घटनात्मक स्टेटस दिलेला आहे. 79वी घटना दुरुस्ती 2003 नुसार 2004 मध्ये अस्तित्वात आलेली. पहिलं स्टेटमेंट माझं बरोबर आहे. आता पहिलं आणि सगळीकडे आहे बघा, एबीसी म्हणजे जरी तुम्हाला माहित नसतं असतं की 2004 मध्ये झाली का 2003 मध्ये झाली, घटना दुरुस्ती 2003 मध्ये तुम्ही असली, तुम्हाला माहित नसतं 2004 मध्ये झालं, तर आपल्याला ऑप्शन सुद्धा होतं, कारण इथे पण ए आहे, इथे पण ए आहे, इथे पण ए आहे, आणि एबीसी मध्ये सुद्धा म्हणजे वरील सर्व म्हणजेच एबीसी, सी आणि डी, सॉरी 4 ऑप्शन आहेत, तर इथे पण ए आहे. अनुसूचित जमातींचे हक्क आणि संरक्षणाच्या वंचनेविरोधात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे हे आयोगाचे कार्य आहे. अगदी जनरलिस्टिक स्टेटमेंट आहे बघा. याच्या अगोदर म्हणजे याच्या नंतर त्यांनी जो प्रश्न आला होता 2023 मध्ये, त्यावेळेस त्यांनी ओबीसीचे काय कार्य विचारले होते, नॅशनल कमिशन फॉर ओबीसीचे. तर एकदम जनरलिस्टिक स्टेटमेंट आहे, आणि मला ब हवंय माझ्या उत्तरात, तर ब इथे आहे, ब इथे आहे, ब इथे आहे, म्हणजे फक्त माझं उत्तर नसणार नाही. आदिवासी समाजाचा साक्षरता दर सुधारण्यासाठी हा आयोग कार्य करतो, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे जनरल शिक्षण आदिवासीमध्ये साक्षरता देणं, त्यांच्यामध्ये दारिद्र्य निर्मूलन करणं, त्यांचे आर्थिक समावेशन करणं, त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचारांना त्यांना सोल्युशन फाइंड करून देणं, हा त्यांच्यासाठीच केलेला आहे. आदिवासी महिलांचे सक्षमीकरण व सुलभ करणे हे आयोगाचे कार्य बरोबर आहे. तर याची सर्व उत्तर आहेत, म्हणजे वरीलपैकी सर्व, म्हणजे एकदम जनरल स्टेटमेंट होतं. फक्त पहिल्या स्टेटमेंट मध्ये जर तुम्हाला माहित नसतं असतं हे 2004 मध्ये आहे का 2003 मध्ये आहे, इथे थोडं आपण म्हणजे गफलत होण्याची शक्यता होती. पण जर आपण ऑप्शन बघितले असते ना, पर्याय उत्तर जर बघितले असते, तर सगळीकडे ए होता, तर हा माझा 100%च बरोबर आला असता. तर घाबरून जायचं ना मित्रांनो, 2003 आहे का 2004 आहे, आणि एकदम जवळची आकडेवारी देऊन प्रश्न चुकवतो. याच्या अगोदर जे आपण अनालिसिस केले 2023 आणि 2024 पेपर, त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर याचं उत्तर आहे बऱ्यापैकी सर्व. तर तुम्हाला परीक्षेला जाण्यासाठी हे तिन्ही आयोग ना व्यवस्थितरित्या करून जा, कारण यांची कार्य ना जवळपास सारखीच आहेत. म्हणजे प्रत्येक जण आता हे एससी साठी काम करणार, हे एसटी साठी काम करणार, आणि हे ओबीसी साठी काम करणार. तर नॅशनल कमिशन फॉर एससी एसटी ओबीसी. तर तुम्हाला यांची कार्य बघायची आहेत, आणि यांची रचना कशी असते माहिती का, 5 जण असतात. रचना आपल्याला बघायची आहे. त्याच्यापैकी एक जण असतो तो चेअरमन असतो, प्लस एक जण असतो तो व्हाईस चेअरमन असतो, आणि 3 मेंबर असतात. तर अशा प्रकारे एकूण 5 जण असतात. तर एक चेअरमन, एक व्हाईस चेअरमन, आणि 3 जण मेंबर असतात, बरोबर. आणि यांचा जो कालावधी आहे टर्म तो 3 वर्षासाठी आहे, 3 वर्ष आहे. आता जे चेअरमन असतात ना या आयोगांचे, म्हणजे नॅशनल कमिशन फॉर एससी एसटी ओबीसी, या आयोगाचे चेअरमन जे असतात ना, त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे.
चा दर्जा आहे. व्हाईस चेअरमन आहेत त्यांना राज्यमंत्री म्हणजे कॅबिनेट राज्यमंत्र्याचा दर्जा आहे. आणि जे मेंबर आहेत त्यांना सचिवचा दर्जा आहे. सचिव सचिव भारत सरकार म्हणजे ज्याला आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया चा दर्जा आहे. म्हणजे यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे, यांना व्हाईस चेअरमनला केंद्रीय राज्यमंत्र्याचा दर्जा आहे आणि जे मेंबर आहेत त्यांना सचिव लेवलचा दर्जा आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी संस्था ह्या 2007च्या स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत येतात? तर पर्याय म्हणजे ऑप्शन दिले आहेत बघा. औपचारिक व अनौपचारिक गट, समाज गटाधारित संस्था, धर्मदाय संस्था आणि समर्थ संस्था. तर याचं उत्तर आहे बरीपैकी सर्व. टोटल 6 संस्था होत्या, त्याच्यापैकी 4 इथे दिल्या आहेत. ज्या उरलेल्या 2 संस्था आहेत त्या या अशा प्रकारे आहेत. एक गैर सरकारी विकास संस्था, इथे लिहितो मी गैर सरकारी विकास संस्था, ही झाली 5वी आणि 6वी. आणि 6वी आहे व्यावसायिक सदस्यत्व संस्था. व्यावसायिक सदस्यत्व संस्था. अशा एकूण 6 प्रकारच्या संस्था याच्यात येत होत्या स्वयंसेवी संस्था. तर इथे 4 दिलेल्या होत्या त्याने, जसं उरलेल्या 2 आपण इथे दिलेल्या आहेत. त्याचं उत्तर आहे बरेपैकी सर्व. ही करंट मधली नोंद असेल, या जो कायदा होता त्याच्यामध्ये दुरुस्ती वगैरे काय झाली असेल तर तेव्हा ही गोष्ट विचारली गेलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पद्धत पृथ्वी व ग्रह यांच्यामध्ये अंतर मोजण्यासाठी वापरतात? म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की जे आपण अंतराळातलं अंतर मोजतो, अंतराळामधील अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर होतो? तर याचं उत्तर आहे बघा पॅरलॅक्स मेथड. आता ही इको जी पद्धत आहे ना, ही पद्धत आपण अल्ट्रासाउंड वगैरे म्हणजे कसं अल्ट्रासाउंड किंवा सोनार, जे सोनार सिस्टीम असतील आपले साऊंड अँड नेव्हिगेशन रेंजिंग सिस्टीम, तर त्याच्यामध्ये वापरतो. त्याच्यानंतर डायरेक्ट डिस्टन्स मापन, त्याच्या नावातच बघा डायरेक्ट डिस्टन्स मोजायचं म्हणजे आपण सरळ सरळ एक स्केल घेऊन जातो. आपल्या हातात एक चेन असते, टेप असते किंवा स्केल असते, त्याच्या माध्यमातून मोजतो. हे स्लोप टेपिंग, त्याच्या नावातच आहे बघा स्लोप. स्लोप म्हणजे उतार, उतारावरील अंतर मोजण्यासाठी. तर ही जी आहे ना ती उतारावरील अंतर मोजण्यासाठी आहे, तर ही पॅरलॅक्स मेथड. अजून एक मेथड असते मित्रांनो, ज्या अंतराळातील अंतर वापरतो त्याला आपण लाईट इयर म्हणतो. किती लाईट इयर, यालाच आपण मराठीमध्ये प्रकाश वर्ष. हे ऍस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्स म्हणजे 2 ताऱ्यांमधील किंवा तारा आणि ग्रहांमधील किंवा 2 ग्रहांमधील किंवा आपली गॅलेक्सी आणि दुसरी कुठली गॅलेक्सी असेल त्याच्यामधील अंतर फाइंड करण्यासाठी आपण या पद्धतीचा वापर करतो. एक पॅरलॅक्स मेथड आणि दुसरे आहे प्रकाश वर्ष, जिला आपण लाईट इयर म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, आता इथून सायन्सचे प्रश्न तयार होतात मित्रांनो. तर सायन्समध्ये काही न्यूमरिकल्स वगैरे आहेत, पण न्यूमरिकल्स म्हणजे जास्त डीप मध्ये नाही, पण थोडाफार दर्जा आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला थोडेफार फॉर्म्युले वगैरे थोडाफार अभ्यास असणं आवश्यक आहे. तर पुढचा प्रश्न आहे, 110 ओहम रोध असलेल्या उपकरणाच्या 2 टोकांमध्ये 33 व्होल्ट विभवावर व्यक्त केले असता उपकरणातून काही विद्युतधारा वाहते. फुल स्टॉप. 500 ओहम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युतधारा म्हणजे किती? ते 110 ओहम असलेली विद्युतधारा देण्यासाठी त्या 2 टोकांमध्ये किती विभवावर प्रत्युक्त करावे लागेल? म्हणजे इंग्लिश मध्ये काय म्हणायचं, व्हेन अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 33 व्होल्ट इज अप्लाइड टू अ डिव्हाइस हुज रेजिस्टन्स इज 110 ओहम म्हणजे 110 ओहम आहे. सेम करंट flows through it. If the same current is to be passed through a device whose resistance is 500 ohm, then how much potential difference is applied? तर याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं ना जो करंट आहे, इथे करंट दिलेला नाहीये तर आपल्याला करंट काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला आहे, V is equal to IR. आता V म्हणजे हा पोटेन्शियल डिफरन्स विद्युत विभवावर, I म्हणजे काढायचा आहे आणि R म्हणजे रेजिस्टन्स जे दिलेला आहे 110. तर आपल्याला V दिलेला आहे 33, I काढायचा आहे गुणिले 110. तर I is equal to 33 भागिले 110, याची व्हॅल्यू येते आपल्याला 0.3 अँपिअर. करंट हा आपण अँपिअर मध्ये मोजत असतो आहे, बरोबर. तर आता हे झालेलं आहे. तर आपल्याला आता आपण करंट काढला. आता ऍक्च्युली उत्तर आपलं हे नाहीये 3.8, तर आपल्याला काढायचंय जर 500 रोध असेल त्याचा तर किती पोटेन्शियल डिफरन्स असेल, म्हणजे विद्युत विभवभार किती असेल जर त्याचा रोध हा 500
ओहम असेल तर त्याच्यासाठी आपल्याला परत तोच फॉर्म्युला ठेवायचा, V इज इक्वल टू आय आर. आता आपल्याला इथे V काढायचं आहे या गोष्टीमध्ये, तर V इज इक्वल टू आय किती आलेला आहे आपला वरच्या याच्यातून 0.3 आणि आर आहे आपला 500. तर 500 गुणिले 3 गेले तर आपलं उत्तर येऊन जाते 150 व्होल्ट. तर याचा आन्सर आलेला आहे आपलं 4 नंबर, पर्याय क्रमांक 4. त्यांनी आपल्याला 2 ओम दिले. पहिला ओम दिला 110 ओम आणि त्याच्यामध्ये विभवांवर दिले 33. तर आपल्याला आपण तिथून आय काढला, तिथून आय आला आपला 0.3 एम्पियर. तर त्या एम्पियरची आपण आलेल्या आयची व्हॅल्यू आपण दुसरा आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स काढायचा आहे, ज्याच्यासाठी त्याने रोध दिलेला आहे आपल्याला 500 ओहम. बरोबर. तर V इज इक्वल टू आय आर ही दुसरी कंडिशन आहे, ही पहिली कंडिशन, ही दुसरी कंडिशन. परत या तोच फॉर्म्युला वापरलाय, फक्त आपण व्हॅल्यू पुट केल्या. 0.3 जे आय आपल्याला वरच्या समीकरणात भेटलं त्याला आपण जो दिलेला रोध आहे त्याने गुणिलं, तेव्हा आपल्याला किती विद्युत विभांबर लागेल हे आलेलं आहे. तर त्याला आपल्याला 150 लागेल. 0.3 इंटू 500 म्हणजे 150 विद्युत विभांबर लागेल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न ना खूप कॉमन सेन्स वाला प्रश्न आहे मित्रांनो. जर प्रश्न असताना आपण जर आपलं काय म्हणतो आपण त्याला, जर हा प्रेझेन्स ऑफ माइंड वापर असताना हा प्रश्न इझिली सॉल्व्ह झाला. खालीलपैकी कोणते नैसर्गिक चुंबकाचे नाव विचारलेले आहे त्यांनी. विचारताना काय विचारले, नैसर्गिक चुंबक कुठले. तर आता जर तुम्ही 3 ऑप्शन बघितले याच्यातले, तांबे, जस्त ज्याला झिंक म्हणतो, कॉपर आणि सिलिकॉन, हे काय आहेत, हे सिम्पली मेटल आहेत, हे काय फक्त धातू आहेत. आणि जर हा बघितला लोडस्टोन Fe3O3, हा काय कंपाऊंड आहे. आणि नॅचरल मॅग्नेट हे एक कंपाऊंड असते. बरोबर, तुम्हाला माहित आहे, कारण हे फक्त हे पिरियडिक टेबल मध्ये सापडणार आहे. म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो, आपला जो पिरियडिक टेबल आहे त्याच्यामध्ये हे कॉपर, जस्त, जसं आयरन आहे, निकेल आहे, कॉपर आहे, गोल्ड आहे, तशाच प्रकारचे हे 3 जे आहेत ना, हे मेटल्स आहेत. बरोबर, म्हणजे पिरियडिक टेबल मध्ये एलिमेंट्स आहेत. आणि हा जो चौथा ऑप्शन आहे, जो ऑड मॅन आउट वाटतो आपल्याला, तो एक कंपाऊंड आहे आणि तोच ऍक्च्युअली नैसर्गिक चुंबकाचे काम करतो, लोडस्टोन. आणि सगळ्यात वेगळा आहे ना ऑड मॅन आउट, म्हणजे गटातनं बसणार आहे तोच. तर आपल्याला अशाच प्रकारे कॉमन सेन्स सुद्धा आपल्याला लावायचं आहे, लॉजिक लावायचं आहे. प्रश्न सॉल्व्ह करताना एकदम आपल्याला काय म्हणायचं, अलर्ट राहायचं प्रश्न सॉल्व्ह करताना, कारण एकदम सिंपल आहे ना. बाकीचे 3 दिलेले मेटल आहेत आणि जो चौथा आहे तोच थोडा वेगळा आहे. आणि नैसर्गिक चुंबक म्हणजे कुठलाही एक एलिमेंट नसणार नाही ना, तर तो मिश्रण असेल. कारण चुंबक आपण वेगवेगळे प्रोसेस वगैरे वापरून सुद्धा तयार करतो आर्टिफिशियली, पण याने तर नॅचरल चुंबकाचं नाव विचारलं. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्हाला मला कमेंट मध्ये द्यायचं आहे. जे नॅचरल रबर आहे, तर याचं नाव काय आहे, नॅचरल रबरचं नेम काय आहे ते तुम्हाला मला कमेंट करायचं आहे. कारण याच्या अगोदर एमपीएससीने नॅचरल रबरचं नाव जोडायला मध्ये काय तेव्हा असंच डायरेक्ट एकदा विचारलेलं आहे. तसंच त्यांनी एलपीजी मध्ये कुठला गॅस असतो हे सुद्धा विचारलेलं होतं. बरोबर आहे. तर तुम्हाला आता नॅचरल रबरचं नाव सांगायचं आहे. जर पुढे भविष्यात प्रश्न आला की खाली कुठलं नाव हे नॅचरल रबरचं आहे, तर ते तुम्हाला माहिती असावं, तर तुम्हाला त्याचं नाव कमेंट मध्ये करायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, हा प्रश्न आहे ना, हा ऍप्लिकेशन विचारलेला आहे. सोनार साऊंड नेव्हिगेशन श्रेणी तंत्र डाटासाठी वापरले जाते. आपण इथे 2 मिनिटाखाली बघितलं होतं की इको जी पद्धती आहे आपण अल्ट्रासाऊंड किंवा सोनार मध्ये वापरतो असं म्हणलं होतं. म्हणजे इको काय होते, एका ठिकाणून निघते, म्हणजे हे 2 ठिकाणे आहेत ए बी, हे इथून जाते, इथे आदळते आणि परत वापस येते. म्हणजे जाण्याची डायरेक्शन अशी आणि येण्याची डायरेक्शन तिची अशी. ए आणि बी या 2 सोर्स मधला इथून जाते, आदळते आणि वापस. तर आपल्याला इथलं अंतर किती आहे हे सुद्धा काय ते डिस्टन्स, म्हणजे किती अंतरावर पुढे अडथळा आहे, याचाच वापर आपल्याला बॅट पक्षी, म्हणजे आपल्याला त्याला वटवाघूळ म्हणतो, वटवाघूळ सुद्धा करतात. कारण ते रात्रीला हे म्हणजे ते निशाचर प्राणी आहेत, रात्री बाहेर निघतात, तर त्यांना नाईट विजन नसते, तर त्यासाठी ते अशा इको मेथडचा वापर करतात. तर म्हणजे साऊंड नेव्हिगेशन रेंजिंग, ज्याला आपण सोनारचा फुल फॉर्म आहे, हे टेक्निक कशासाठी वापरतात, तर आपलं डिस्टन्स वगैरे मोजण्यासाठी. जसं की आता ही पाणबुडी आहे, समुद्र आहे, हा इथे एक पाणबुडी आहे, तर इथून निघणार आणि इथून जाणार, तर याच्या खाली कुठे किती डिस्टन्सवर समुद्र तळ आहे त्याच्यासाठी आपण करतो, किंवा कुठली वस्तू वगैरे शोध घेण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करतो आपण. तर याचं उत्तर आहे मेजरिंग अ मोशन अँड पोझिशन ऑफ द सबमर्ज ऑब्जेक्ट लाईक सबमरीन वगैरे. कळलं. तर हे कसं ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. सेम अशाच प्रकारचे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन हे 2023 आणि 2024 मध्ये सुद्धा आलेले आहेत. हा 2022 चा पेपर आहे. तर आपण बघू शकतो, म्हणजे वटवाघूळ सुद्धा इको मेथडचा वापर करतात रात्री, हा अंतर मोजण्यासाठी, एखादी डुबलेली गोष्टीचा आकार वगैरे फाइंड करण्यासाठी आपण सुद्धा वापरतो. पुढचा प्रश्न पुन्हा एक न्यूमरिकल आहे. प्रश्न असा आहे की एक ध्वनी तरंगाची वारंवारता 1000 हर्ट्ज असून तिची तरंग लांबी 0.25 मीटर आहे. तर तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंदात क्रॉस करत असेल तर कापलेले अंतर किती. तर आपल्याला इथे डिस्टन्स काढायचा आहे. तर डिस्टन्स काढण्याच्या अगोदर आपल्याला पहिलं व्हेलोसिटी लागेल. म्हणजे डिस्टन्सचा फॉर्म्युला काय माहिती आहे का, डिस्टन्स इज इक्वल टू
स्पीड, यालाच आपण व्हेलोसिटी म्हणतो किंवा व्हेलोसिटी, त्यामुळे मी खाली नाही लिहित, तुमचा गैरसमज व्हायचा, किंवा व्हेलोसिटी गुणिले टाइम, म्हणजे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, बरोबर. आता मी ते मराठीत लिहितो, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. तर हा आपल्याला फॉर्म्युला आहे, हे ठेवून काढायचं. पण त्याच्यासाठी आपल्याला पहिलं स्पीड काढावं लागेल, कारण ते कुठेही स्पीड दिलेली नाही. तर स्पीडचा फॉर्म्युला आहे म्हणजे व्हेलोसिटी गुणिले फ्रिक्वेन्सी गुणिले तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंथ. तर आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली आहे त्याने 1000 हर्ट्स, 1000 गुणिले वेव्हलेंथ दिलेली आहे 0.25, तर त्याचा गुणाकार होऊन जातो 250 मीटर प्रति सेकंद. तर ही व्हॅल्यू आपल्याला व्हेलोसिटी तर भेटलेली आहे. तर आता व्हेलोसिटी आपल्याला भेटली, तर डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलोसिटी किती आलेलं आहे 250 गुणिले वेळ आहे 5 सेकंद, तर हे होऊन जाते 1250 मीटर, बरोबर. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. काय नाही, त्याने आपल्याला वारंवारता दिली होती, वेव्हलेंथ दिली होती, तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंथ. इंग्लिश मध्ये वाचत जर तुम्हाला जे इंग्लिश वाले स्टुडंट आहेत त्यांनी सरळ इंग्लिश मीडियमला फॉलो करा, जे मराठीमधून प्रिपेअर करतात त्यांनी मराठी करा. जर कदाचित समजत नसेल तरंग लांबी वारंवारता, तर तुम्ही इंग्लिश मध्ये बघू शकता, कारण आपण बोलताना सरळ प्रिपरेशन करताना जे शब्द सोपे वाटतात ना त्यांना जास्त प्राधान्यक्रम देतो, बरोबर, ठीक नाही. वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी आणि डिस्टन्स टाइम वगैरे सरळ बोलताना आपण त्याच प्रश्नांचा रोज वापर करतो, ते कदाचित सोपे जातात परीक्षेमध्ये. तर विनाकारण आवड करून घेऊ नका, दिलेली जे माहित असते तीच वापरून प्रश्न सॉल्व्ह करायचा. पुढचा प्रश्न आहे, दोन समतल आरशांमध्ये एक मांजर बसली असेल, म्हणजे दोन समतल म्हणजे अशा आरसे असतात, त्याच्यातील अंश दिलेला आहे आपल्याला 30 डिग्री. अशा असल्यास तर मांजरीच्या किती प्रतिमा तयार होतील. सेम हा 2022 चा जो प्रश्न आहे 2023 ला रिपीट झालेला आहे. काहीच नाही, फक्त कोण त्याने तिथे 36 डिग्री दिला होता, इथे 30 डिग्री दिला. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, n = 360 डिवायडेड बाय थीटा. आता n म्हणजे नंबर ऑफ इमेजेस, म्हणजे किती प्रतिमा तयार होतील, तर n = 360 डिवायडेड बाय थीटा मायनस 1 करायचं आहे. कारण 1 का, कारण ती एक मांजर ऑलरेडी तिथे बसलेली आहे, तर तिला आपल्याला गिनायचं नाही, म्हणून ती 1 मायनस करायचं आहे. तर आता आपल्याला माहित आहे 360 भागिले 30, 0 0 केलं तर 12 है ना, 3 12 36, तर हे 12 वजा 1 म्हणजे 11, हे माझं उत्तर येणार आहे. तर 11 प्रतिमा तयार होतील. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 11. कळाले तुम्हाला? असे दोन समतल आरसे आहेत, याच्यामधला कोण 30 डिग्री दिलेला आहे. फॉर्म्युला हा आहे n = 360 डिवायडेड बाय थीटा मायनस 1. हा थीटा म्हणजे की नाही, जो हा अंश दिलेला आहे तो हा थीटा असतो, तो आपल्याला ठेवायचा. 360 डिग्री मध्ये इमेज दिसत असते, त्याच्यामुळे कारण एक सर्कल 360 डिग्रीचं पूर्ण बनते, तर त्याच्यापैकी एक असा कोण जो इथं 30 डिग्रीचा अंश तयार करतो, तर त्यासाठी 360 आपण घेतलेला आहे. डिवायडेड बाय थीटा म्हणजे हा दिलेला कोन, एवढं लक्षात ठेवायचं, ही व्हॅल्यू इथे ठेवायची आणि वजा 1 करायचं. का, कारण ती एक ऑलरेडी ती एक मांजर आहे, म्हणजे ती इमेज नाही, ती एक स्वतः वस्तू आहे रियालिटीमध्ये, वास्तवता, ठीक नाही. तर तिला आपल्याला वजा करायचं, त्याच्यामुळे 360 डिवायडेड बाय थीटा मायनस 1 जेव्हा करू तेव्हा आपल्याला एक म्हणजे जी कुठले अंश दिला असतील ते 30 दिले, पुढच्या 36 दिला असेल तर 36 येईल, जर 40 दिला असेल तर 40 येईल. तर ती व्हॅल्यू ठेवून आपल्याला उत्तर काढायचं. इथे उत्तर आपल्याला आलेलं आहे 2023 मध्ये आणि 22 मध्ये प्रश्न आला, आणि इथे उत्तर आलेलं आहे 11. जर मी ते इमेज अवेलेबल असेल तर तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो, मग 2 मिनिटं द्या. हे बघा, हा तो प्रश्न आहे. मी आता इथे इमेज ही करतो. हे बघा, हा 2023 चा 37 क्रमांकचा प्रश्न आहे. 2023 मध्ये तिथे त्यांनी 36 डिग्री कोण घेतलेला आहे. अशा तिरपे असणाऱ्या दोन समतल आरशांमध्ये, तेच समतल आरशा म्हणजे शब्द पण त्यांचे तेच आहेत, समोर ठेवले तर किती प्रतिमा तयार होतील. 36 डिग्री दिलेला आहे, इथे 30 डिग्री दिलेला आहे. तर आपण ठेवूया परत 360 भागिले थीटा वजा 1, 360 भागिले 36 केलं तर 36 10 310, हे की नाही, म्हणजे 10चा भाग केला, 10 मधून 1 केलं तर उत्तर आलं 9. तर माझ्या 9 इमेजेस तयार झालेले आहेत. आणि इथे 2022 ला त्यांनी हा सिंपल प्रश्न विचारला, म्हणजे कसा एक्झॅक्ट प्रश्न जशाला तसा. फक्त तुम्हाला जर अनालिसिस केलं असतं तुम्ही, तर तुम्हाला हे फॉर्म्युला कळायला असतं, तर आपल्याला एकदम इझी काम झालं असतं आपलं पुढच्या पेपरसाठी. आता मी प्रश्न हटवतो इथून. पुढचा प्रश्न आहे, खालील कोणते संप्रेरक वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करते. वृद्धत्व इंग्लिश मध्ये वाचतो आपण सिनेन्सस. ऍक्च्युली या प्रश्नाचं उत्तर इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड दोन्ही येते, त्याच्यामुळे आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे, प्रश्न रद्द केलाय, बरोबर आहे की नाही. इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड हे दोघे जण काम करतात, तर दोन्ही उत्तर होते, त्याच्यामुळे हा प्रश्न रद्द केला. तर हे जो ऑक्सिजन आहे तो हार्मोन काय काम करतो, तो सेल इलॉंगेशन
सेल इलॉंगेशन म्हणजे पेशीची लांबी वाढवतो, सेलला इलॉंगेट करतो, लांब करतो, लॉंग आहे ना, लॉंग करतो. पण सोबतच हा काय करतो, रूट इनिशिएशन म्हणजे झाडांमध्ये मुळा येण्यासाठी कुठला हार्मोन कारणीभूत आहे म्हटलं तर तो ऑक्सिन आहे. तसंच हा सायटोकायनिन काय करतो, सायटोकायनिन सेल डिव्हिजनला मदत करतो. सेल डिव्हिजन मध्ये इथे सेलची संख्या वाढते आणि ऑक्सिन मध्ये सेल इलॉंगेशन मध्ये सेलची साईज वाढते, बरोबर. सेल इलॉंगेशनला मदत करतो आणि हा जे सिनेन्सस निर्माण करते म्हणतो नाही, तर हा जो सायटोकायनिन आहे ना, हा सिनेन्ससला रद्द करतो म्हणजे डिले करतो, उशीर करतो. जे सिनेन्सस आहे वृद्धत्व येते ना, त्याला येऊ देत नाही, उशीर करते, बरोबर. आणि हे ऍब्सिसिक ऍसिड आहे ना, हे सीड जर्मिनेशन होऊ देत नाही, इनिबिट सीड जर्मिनेशन. म्हणजे आपण काय म्हणतो, बीज जर्मिनेट होते ना, तर त्या बीजाला जर्मिनेट होऊ देत नाही. इथिलीन जो आहे ना, तो फ्रूट नाही रॅपिंग मध्ये म्हणजे फळ पिकवण्यासाठी इथिलीन वापरतात, फळ पिकवण्यासाठी इथिलीन सुद्धा वापरतात. आणि अजून एक हार्मोन आहे, त्याचं नाव आहे जिब्रेलिन. GIBBERELIN, जिब्रेलिन. हा काय काम करतो माहिती आहे का, हा सीड जर्मिनेशनचं काम करतो. हा सीड जर्मिनेशन म्हणजे बीजाला उगवण्यासाठी मदत करतो आणि सोबतच हा स्टेम जे खोड असते ना, स्टेम त्याची लांबी वाढवतो, स्टेमची ग्रोथ करतो. जिब्रेलिन. तर असे 5 हार्मोन असतात, तर आपण त्यांचे काम घेतले. आणि ऍक्च्युअली तो तर इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड दोन्ही असल्यामुळे हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, रद्द केले. तर पुढचा प्रश्न बघूया. डोळ्यांचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रोसोफिलाच्या मादीचा डोळ्याचा रंग लाल असणाऱ्या ड्रोसोफिला नरासोबत, मादी कशी आहे, आता इथं आपण फिमेल आय कशी आहे, व्हाईट, आणि जो मेल आहे त्याचे आय कसे आहेत, रेड. जर यांच्यात आपण संकर केला म्हणजे याच्यात क्रॉस घडून आणला, तर जो F1 म्हणजे जी पहिली पिढी म्हणतात तिला फिलियल 1 म्हणतात. फिलियल हा लॅटिन शब्द आहे, तर त्यासाठी F घेतलेला आहे. तर F1 मध्ये कोणत्या प्रकारचे म्हणजे सर्व मादी ड्रोसोफिलाचा रंग कोणता असेल असं विचारलेलं आहे. तर याच्यासाठी तुम्हाला एक सिंपल एक पुनेट स्क्वेअर असतो किंवा एक डायग्राम काढून तुम्ही उत्तर करू शकता. जे म्हणजे ऍक्च्युली हा प्रश्न थोडा अवघड आहे ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नाही, पण आपण इथे करूया. आता रेड साठी आपण R घेऊया आणि व्हाईट साठी स्मॉल w घेऊया. कारण हा जो आहे ना, एक्स क्रोमोझोम लिंक्ड ट्रेट आहे डोळ्यांचा कलर ट्रेट, ज्यालाच आपण एक गुणधर्म म्हणतो. आणि जो व्हाईट कलर आहे ना, तो रेसेसिव्ह असतो. रेसेसिव्ह म्हणजे आपण त्याला असं सरळ भाषेमध्ये समजा की एक असतो कमजोर जीन आणि एक असतो ताकदवर जीन. ताकदवर जीन कमजोर जीनला काय म्हणू शकतो आपण, म्हणजे त्याचे गुण दाखवू देत नाही. म्हणजे ताकदवर जीन कमजोर जीनचे जे काही गुणधर्म आहेत ना, ते दिसू देत नाही, तो आपलेच गुणधर्म दाखवतो. तर आपण याच्यामध्ये क्रॉस करून आले तर आपल्याला काय भेटेल, तर इथे एक आर आहे, इथे एक आर आहे, तसंच इथे छोटा स्मॉल डब्ल्यू आणि हे स्मॉल डब्ल्यू. तर हे रेसेसिव्ह आहेत, म्हणजे हे कमजोर आहे आणि हे ताकदवर आहे, हे डॉमिनंट आहेत, डी आहेत, आणि हे रेसेसिव्ह. तर यांच्यामध्ये क्रॉस काढला तर हे आर स्मॉल डब्ल्यू सोबत हा आर याच्यासोबत जर मेल केला तर हा आणि स्मॉल डब्ल्यू, परत हा आर या डब्ल्यू सोबत मेल केला तर हा आर आणि स्मॉल डब्ल्यू, आणि हा आर आणि स्मॉल डब्ल्यू. जर आपण बघितलं तर हे F1 भेटलं आपल्याला आणि इथे आर डब्ल्यू वर डॉमिनेट करतो, तर म्हणजे सर्वच्या सर्व काय असतील, ऑल हे रेड असतील. तर याचं उत्तर आहे की सगळ्यांचे डोळे हे लाल असतील. पर्याय क्रमांक 2. तर ऍक्च्युली अशा प्रकारचे प्रश्न आहे ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे ना, तर त्यांच्यासाठी थोडं अवघड जाऊ शकतं मित्रांनो. तर तुम्ही सायन्सचं प्रिपरेशन थोडं व्यवस्थित करा, कारण 20 प्रश्न येतात आणि आतापर्यंत म्हणजे आतापर्यंत तिसऱ्या पेपरचा अनालिसिस आहे, त्याच्याबरोबर 2च झाले. मी प्रत्येक वेळेस सांगतो की सायन्सचे 20 प्रश्न येतात, तर सायन्सच्या म्हणजे तुम्ही हलक्यात घेऊ नका या सेक्शनला, कारण यांचं वेटेज खूप जास्त आहे. 20 प्रश्न म्हणजे जवळपास 40 मार्क. आणि प्रिपरेशनचा कट ऑफ जर बघाल आपण मागच्या 2 वर्षातला, तर 110च्या आसपास लागते. 2024चा कट ऑफ 117ला गेलाय, तर कट ऑफ वाढतोय. तर आपण प्रिपरेशन सुद्धा त्याच दर्जाचा असावा, आपलं थोडं असं प्रिपरेशन असावं. पुढचा प्रश्न व्हायरॉइड्स वर विचारलेला आहे. व्हायरस नाही, या वाचताना व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचे. व्हायरॉइड्स वर खालील कोणत्या 3 विशेष गुणधर्माच्या आधारावर होत्या. 3 म्हणतात ना, तर कोणते 3 असतील ते आपल्याला बघायचे. विषाणूपेक्षा ते आकाराने बरेच लहान असतात, बरोबर आहे. व्हायरसपेक्षा जे छोटे असतात ते असतात व्हायरॉइड्स. तर मला माझ्या उत्तरात हवंय, इथे नाहीये.
त्याच्यामुळे तो एलिमेंट करणार. आता गोलाकार रायबोन्यूक्लिक ऍसिड रेणूने बनलेले असतात, म्हणजे सर्क्युलर आरएनए असतो त्याच्यामध्ये, हेही बरोबर आहे. आणि आरएनए रेणू प्रथिन आवरणाने आच्छादित असतात, हे ऍक्च्युली व्हायरसचं फीचर आहे. म्हणजे जो जेनेटिक मटेरियल असतो ना, असा डीएनए त्यांचा, तो एका प्रोटीन कोट मध्ये असतो, हा आहे व्हायरस. आणि व्हायरस हे फक्त असे मॉलिक्युल्स असतात आणि असं हे फक्त आवरण असते, प्रॉपर आवरण असते. आणि पादप पेशी म्हणजे ज्यांना प्लांट वनस्पती संक्रमित करतात, बरोबर. हे व्हायरस आहेत ना, ते फक्त प्लांट्सलाच इन्फेक्ट करतात, इन्फेक्ट ओनली प्लांट्स असते, हे सुद्धा बरोबर. तर याचं उत्तर आहे ए, बी आणि डी. तर उत्तर क्रमांक 1 आहे माझं, ए, बी आणि डी. ऍक्च्युली तिसरं जे स्टेटमेंट आहे आरएनए मॉलिक्युल कव्हर्ड बाय प्रोटीन, हे व्हायरसचं स्टेटमेंट आहे. व्हायरसला एक्सप्लेन करते, डिफाईन करते, आणि इथे त्यांनी इथे व्हायरसचं विचारलेलं आहे, बरोबर. तर हे याचं फीचर होतं. आता व्हायरसचे फीचर्स काय आहेत ना, ते तुम्ही व्हायरसचे फीचर्स ते तुमचं होमवर्क असेल. व्हायरस सोबतच तुम्हाला बॅक्टेरिया यांचे फीचर्स करायचे जायचे आहेत, ते तुमचं होमवर्क आहे मित्रांनो. कारण यावेळेस त्यांनी एक स्टेटमेंट व्हायरसचं दिले, पुढच्या वेळेस ते कदाचित व्हायरसवरच प्रश्न विचारतात की खालीपैकी कोणते व्हायरसचे गुणधर्म आहेत, किंवा खालीपैकी विच ऑफ द फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस, असा जर प्रश्न विचारला तर ते तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. तुम्हाला आता परीक्षेला जातानासाठी व्हायरस आणि बॅक्टेरिया हे 2 घटक करून जाणं आहेत महत्वाचे. पुढचा प्रश्न आहे, खालीपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत, असं विचारलेलं आहे. तर आपण मातीमध्ये काय काय असतात, तर मातीमध्ये दगडगोटे सापडतात, आपल्याला खनिज सापडतात, त्याच्यानंतर वेगवेगळे रंगीन पदार्थ, म्हणजे कारण मातीला वेगवेगळे रंग कशामुळे, वेगवेगळ्या मिनरल्समुळे रंग येतो. आपण बघितलं रेड सॉइल हे आयरन ऑक्साईड मध्ये असते, जांभा मृदा ज्याला आपण लॅटराइट सॉइल म्हणतो, थोडा ब्रिक कलरचा म्हणजे विटकरी रंगाची जी असते मृदा, तपकिरी मृदा म्हणू शकतो, ती कशामुळे असते, कारण तिथं सिलिकाचं लिचिंग झालेली असते खूप जास्त पावसामुळे, लोह आणि मॅग्नेशियम उरलेलं असते वापसतात, त्याच्यामुळे त्या मातीला तपकिरी रंग प्राप्त होतो. तर मातीमध्ये रासायनिक द्रव्य, रंगद्रव्य, रासायनिक पदार्थ असतात, बारीक व माती कुजलेले पदार्थ, त्याला आपण ह्युमस म्हणतो बघा, ह्युमस, हे की नाही. तर कुजलेले पदार्थ, दगडगोटे, वाळू हे सुद्धा असतात. म्हणजे वरील सर्व हे माझं उत्तर आहे. म्हणजे हा सुद्धा एक म्हणजे सामान्य तुम्ही म्हणजे सामान्य लॉजिक लावून हा प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करू शकलेला असतात की कुठले कुठले पदार्थ असतात. आता इथे पण एबीसीडी दिले, पण इथे पैकी नाही म्हणले, म्हणजे ऑप्शन सिलेक्ट करताना सुद्धा व्यवस्थितरित्या सिलेक्ट करायचं आहे, गोंधळून जायचं नाही परीक्षेमध्ये. पुढचा प्रश्न बघा, हा वनस्पती वर्गीकरणावरचा आहे. तर वनस्पती वर्ग करण्यासाठी आपण कुठले ऑर्डर फॉलो करतो, त्याला आपण टॅक्झॉनॉमिक ऑर्डर म्हणतो. तर आपण कुठल्या प्रकारची टॅक्झॉनॉमी फॉलो करतो, तर सगळ्यात वर कोण असतं आणि सगळ्यात खाली कोण असतं, तर सगळ्यात खाली बघा स्पेसिस असते मित्रांनो. इथं एकच ऑप्शन आहे ज्याचं सगळ्यात खाली स्पेसिस आहे, हे की नाही. तर माझं उत्तरच मला इथं भेटून गेलं. जास्त मला डोकं वापरायची गरज पडली नाही, फक्त तुम्हाला काही बेसिक पाहिजे असते. कारण एखाद्या प्राण्याचं नाव लिहितो तेव्हा आपण पहिल्यांदा लिहितो जेनेरिक नेम आणि नंतर लिहितो त्याचं सायंटिफिक किंवा स्पेसिस नेम. जसं की आता मी उदाहरण सांगायचं झालं, मँगीफेरा इंडिका लिहितो मी इथं. आता प्रश्न मी लिहिताना काय लिहिलंय, मँगीफेराची सुरुवात एम न कॅपिटलने केली आणि इंडिकाची सुरुवात स्मॉल लेटरने केली. तर हे सुद्धा एक नियम आहे मित्रांनो, सायंटिफिक नाव लिहिताना जेनेरिक नेम हे कॅपिटल लेटरने सुरू करतात आणि स्पेसिस नेम हे स्मॉल लेटर. आता इथे 2 नाव आहेत, हे असते जेनेरिक नेम आणि हे आहे स्पेसिस नेम. स्पेसिस आली, त्याच्यानंतर त्याची जीन कोणती आहे ती आली, जीनस, त्याच्यानंतर त्याची फॅमिली, त्याच्यानंतर त्याची ऑर्डर कुठली आहे, मग क्लास कुठला आहे, मग फायलम कुठला आहे आणि मग किंगडम, बरोबर. तर हा त्याचा योग्य क्रम होता, म्हणजे वरून खालपर्यंत सगळ्यात वर असणार किंगडम, मग त्याच्या खाली असणार फायलम, त्यालाच आपण डिव्हिजन म्हणतो. जर अॅनिमल साठी असेल तर डिव्हिजन वापरतो, या फायलमचा पर्याय काय आहे तर डिव्हिजन. पुढच्या जर इथे डिव्हिजन आलं तर गडबड गोंधळ करून जायचं नाही. त्याच्यानंतर असतो क्लास, त्याच्यानंतर ऑर्डर, त्याच्यानंतर फॅमिली, त्याच्यानंतर असतो जिनस आणि त्याच्यानंतर असते स्पेसिस, बरोबर. तर कधी कधी सिरीज सुद्धा असते मित्रांनो, तर पण हा मुख्य क्रम आहे तो तुम्हाला वरून खालपर्यंत. सगळ्यात वर किंगडम प्लांटी आहे आणि सगळ्यात खाली काय इंडिका आहे त्याची स्पेसिस आहे, जिनस आहे मँगीफेरा. तर अशा प्रकारे आपण टॅक्झॉनॉमिक ऑर्डर वापरत असतो. तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न हा सुद्धा सामान्य ज्ञानावर म्हणजे कॉमन सेन्सने लॉजिक लावून सुटणारा प्रश्न आहे. परिसंस्था ही निसर्गाचा स्वयंनियामक व शाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे, जेथे जैविक व अजैविक घटक, कुठले जैविक आणि अजैविक, दॅट इज बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर एकमेकात गुंतलेले असतात.
बरोबर, ज्यामध्ये खालील क्रिया घडतात. आता कुठली कुठली क्रिया घडतात? आपण जर बघितलं पर्यावरणामध्ये कुठली कुठली क्रिया घडते? प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस म्हणजे अन्ननिर्मितीची प्रक्रिया घडते, तिची उत्पादकता असते. त्याच्यानंतर कुजण्याची आपण 2 मिनिटाखालीच बघितले. ह्युमस तयार होतं कुजून, त्यालाच आपण डिकम्पोजिशन म्हणतो. त्याच्यानंतर एनर्जीचे ट्रान्सफॉर्म होते, पोषण चक्र, ऊर्जा प्रवाह. आपण बघितलं ना वेगवेगळे चक्र असतात. कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल, वॉटर सायकल, पोटॅशियमची सायकल, सल्फरची सायकल आहे. त्याच्यानंतर ऊर्जा चक्र आहे, 10% ऊर्जा फक्त पुढे पुढे जात असते. त्याच्यानंतर आपण पिरामिड ऑफ एनर्जी, पिरामिड ऑफ बायोमास वगैरे हे पिरामिड बेसिक स्ट्रक्चर आहेत, बेसिक गोष्टी आहेत जे तुम्हाला पर्यावरण परीक्षेसाठी 5 प्रश्न येतात, त्याच्यासाठी करून जाणं भाग आहे. तर याच्यात ह्या उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी, त्याच्यानंतर डिकम्पोजिशन, न्यूट्रिएंट सायकलिंग आणि एनर्जी फ्लो, तर या सर्व गोष्टी होतात. तर याचं उत्तर आहे अ, ब, क, ड. बरोबर विचारलेले आणि उत्तर माझा आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हा जो प्रश्न आहे ना 2022चा मोस्ट डिबेटेड क्वेश्चन, ज्याच्यासाठी हायकोर्ट पर्यंत केस गेली होती या प्रश्नासाठी. याचं उत्तर पहिलं देताना त्यांनी ए बी आणि डी उत्तर दिलं होतं पहिल्या आन्सर की नाही, पण नंतर फायनल आन्सर की नाही त्याचं उत्तर मित्रांनो ए आणि सी दिलेलंच आहे. आता डी का चुकीचं आहे ना, ते एका शब्दामुळे चुकीचं आहे. हा जो शब्द आहे ना स्त्रावतो, त्याच्यामुळे परीक्षेमध्ये याला धरून खूप गोंधळ झाला होता त्यावेळेस. तर आता प्रश्न काय तो बघूया, मग मी ती गोष्ट काय ते पण सांगतो. पिट्युटरी ग्रंथी या अंतःस्रावी म्हणजे इंडोक्राईन ग्लँड. इंडोक्राईन ग्लँड काय असतात हे मी 2 मिनिटं एक्सप्लेन करतो. पहिला आपण हा प्रश्न बघूया. असून मेंदूमधील हायपोथॅलॅमस मध्ये असतात. ती अनेक संप्रेरक स्त्रावते म्हणजे खूप सारे हार्मोन्स रिलीज करते. त्याच्यापैकी कुठले कुठले रिलीज करते ते बघायचे. तिला मास्टर अंतःस्रावी ग्रंथी म्हणतात, बरोबर आहे. तिला मास्टर इंडोक्राईन ग्लँड म्हणतात कारण ते सगळ्या इंडोक्राईन ग्लँडवर कंट्रोल ठेवत असते. म्हणजे अ स्टेटमेंट तर बरोबर आहे. तर हे गेला आणि हे गेला. आता बी काय, त्याच्या पुढच्या भागाला न्यूरो हायपोफायसिस तर मागच्या भागाला ऍडिनो हायपोफायसिस म्हणतात. तर इथे ऍक्च्युअली अपोजिट गेलेला आहे. पुढच्या भागाला ऍडिनो हायपोफायसिस म्हणतात तर मागच्या भागाला न्यूरो हायपोफायसिस म्हणतात. तर यांनी उलट केलेलं आहे, त्याच्यामुळे ब चुकीचा आहे. ब चुकीचा, इलिमिनेटला ऑप्शन नाही कारण आपण ऑलरेडीच इलिमिनेट केलेला आहे. पुढचा आहे पिट्युटरी ग्रंथीच्या मागील भागातून ऑक्सिटोसिन आणि व्हेझोप्रेसिन हे संप्रेरक स्तवतात. तर हे बरोबर आहे मित्रांनो. 2 हार्मोन येतात, व्हॅझोप्रेसिन आणि ऑक्सिटोसिन. या व्हॅझोप्रेसिनला एडीएच हार्मोन सुद्धा म्हणतात, अँटी डायुरेटिक हार्मोन सुद्धा म्हणतात. हे नाव लक्षात राहू द्या तुम्ही, व्हॅझोप्रेसिनला एडीएच सुद्धा म्हणतात. आणि पुढचा प्रश्न आहे एसटीएच, त्याच्यानंतर टीएसएच, एसीटीएच आर सिक्रेटेड बाय ऍडिनो हायपोफायसिस म्हणजे हे ऍडिनो हायपोफायसिस पासून सिक्रेट होतात. तर ऍक्च्युली हे प्रश्नाला त्यांनी हे स्टेटमेंट पहिल्या आन्सर बरोबर दिलं, पण नंतर त्यांना चूक ठरवलेलं आहे. त्याचं उत्तर आहे ऍक्च्युली जो हा हायपोथॅलॅमस आहे ना, तिथून काय हार्मोन सिक्रेट होतात. आणि हे बघा ऍक्च्युली आपला मेंदू असा असतो, एक डायग्राम समजा, आणि इथं अशी छोटीशी ग्रंथी असते, ही अशी एक अशी वाटाण्यासारखी छोटीशी ग्रंथी असते. पुढच्या भागाला ऍडिनो हायपोफायसिस म्हणतात आणि मागच्या भागाला न्यूरो हायपोफायसिस म्हणतात. तर पुढून जवळपास 6 हार्मोन सिक्रेट होतात, मागच्या भागातून 2 हार्मोन सिक्रेट होतात. तर हे उरलेले ठरतात. तर ऍक्च्युली काय होतं, ह्या जो हायपोथॅलॅमस आहे इथला भाग, तर काही हार्मोन इथं सिक्रेट होतात आणि इथे येऊन फक्त स्टोअर होतात. हे अशी मोठी काढतो हिला. तर हा मेंदूचा हायपोफायसिस. तर याच्यामध्ये हे असे 2 सेप्टम असतात. तर पुढच्या भागामध्ये येऊन इथं सिक्रेट होतात आणि इथे येऊन स्टोअर होतात. तर हे इथून स्त्रावतात म्हणलं ना, तर स्त्रावतात किंवा रिलीज करतात, फक्त असं म्हणायला पाहिजे. इथं त्याने सिक्रेट म्हणलं, सिक्रेटच्या ऐवजी रिलीज करतात, फक्त सोडतात असं म्हणायला पाहिजे होतं. तर या एका शब्दामुळे थोडंसं घोळ झाला होता आणि पहिल्या आन्सरनुसार हे दिलेलं उत्तर त्यांना बदलून मग ए आणि सीच करावं लागलेलं आहे. बरोबर. दुसरे हार्मोन आहेत, हे तर हार्मोन सिक्रेट करतात, पण अजून उरलेले एलएच ल्युटिनायझिंग हार्मोन, त्याच्यानंतर एफएसएच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, आणि अजून एक आहे प्रोलॅक्टिन. प्रोलॅक्टिन म्हणजे स्त्रियांमध्ये जेव्हा त्या बाळाला जन्म देतात तेव्हा लॅक्टोज म्हणजे दुधाचं निर्मिती करण्यासाठी, दुग्ध निर्मितीसाठी हा प्रोलॅक्टिन हार्मोन खूप महत्वाचा असतो मित्रांनो. तर अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला करून जाणं भाग आहे, कारण सायन्सचे प्रश्न थोडेफार डिफिकल्ट आहे. पुढचा प्रश्न आहे झाडांच्या श्वासोच्छ्वासाच्या क्रेबच्या चक्रादरम्यान. हा प्रश्न थोडा डाऊटफुल आहे मित्रांनो. का ते मी तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो. चक्रादरम्यान खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्युमॅरिक ऍसिडचे रूपांतर हेमॅरिक ऍसिड मध्ये होते. ऍक्च्युली जर तुम्ही क्रेब सायकल बघसाल आणि गुगलवर जर सर्च करसाल तर त्याचं उत्तर आहे हायड्रेशन. पण आयोगाने जे उत्तर दिले ना ते डिहायड्रोजनेशन हे उत्तर दिलेलं आहे. मला माहिती नाही का असं आयोगाने केलेलं आहे. म्हणजे हा प्रश्न ऍक्च्युली तर एक तर कॅन्सल व्हायला होतं किंवा मग याचं कॅन्सल व्हायची काही गरज नव्हती, कारण याचं ऑलरेडी हायड्रेशन हे उत्तर आहे. जर खरं उत्तर नसाल तर हायड्रेशनच यायला पाहिजे. कारण मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवतो, एकच मिनिट, म्हणजे इमेज दाखवतो, गुगलवरून डाउनलोड केलेले 2 इमेज आहेत आपल्याकडे. या 2 इमेज सिलेक्ट करतो इथे.
2च मिनिटं द्या मला, इथे मी खाली घेतो त्यांना. ही आहे क्रेब सायकल मित्रांनो, आणि ती वरची इमेज, त्याचं एक्सप्लेनेशन. जर आता तुम्ही बघाल इथे इथे सरळ सरळ दिलेलं आहे, मी हायलाइट करतो त्या गोष्टीला. फ्युमेरिक ऍसिड इज कन्वर्टेड इनटू मॅलिक ऍसिड थ्रू हायड्रेशन. सरळ सरळ हे गुगलवरचे इन्फॉर्मेशन आहे. हायड्रेशन इज द केमिकल प्रोसेस ऍडिंग ऑफ वॉटर म्हणते, बरोबर. आता इथे बघा, इथे मॅलेट, इथे फ्युमॅरेट आहे, इथे मॅलेट आहे, इथे वॉटर ऍडिशन होते, बरोबर. फ्युमॅरेट नावाची एक्झाम आहे, वॉटर ऍड होते, तर इथे वॉटर ऍडिशनला हायड्रेशन होतं. आपण पाणी देतो, हायड्रेट करतो बॉडीला, पाणी पितो म्हणजे, तर याचं उत्तर ऍक्च्युअली हायड्रेशनच यायला पाहिजे. आता याच्यावर आहे मॅलेट टू ऑक्सिजलेट, हे मॅलेट डिहायड्रोजन, तर इथे हायड्रोजन निघून चालला, NAD येतो, हायड्रोजन घेतो आणि NADH तयार करून तो निघून जातो. तर ही ती क्रेब सायकल आहे बघा. या क्रेब सायकललाच सिट्रिक ऍसिड सायकल म्हणतात, कारण याचा जो पहिला स्टेबल कंपाऊंड आहे तो सिट्रेट आहे, यालाच, किंवा अजून याला C3 सायकल सुद्धा म्हणतात. C3 सायकल का म्हणतात याचं एक कारण सांगतो. C3 सायकल कारण जो हा सिट्रेट आहे ना, तो 3 कार्बन कंपाऊंड पासून बनलेला असतो, हा पायरुवेट पासून, म्हणून याला C3 सायकल सुद्धा म्हणतात. आणि याला दुसरं नाव आहे क्रेब सायकल, KREB सायकल, सोबतच याला सिट्रिक ऍसिड सायकल सुद्धा म्हणतात, बरोबर. तर आता सरळ सरळ इथे दिले बघा, फ्युमेरिक ऍसिड इज कन्वर्टेड इनटू मॅलिक ऍसिड थ्रू द प्रोसेस ऑफ हायड्रेशन. आता माहिती नाही आयोगाने डिहायड्रेशन का दिलं आणि कोणी याला नंतर ऑब्जेक्शन सुद्धा घेतलेलं नाही. तर याचं उत्तर आता आयोगाने 2 दिलेलं आहे. पण जर पुढे भविष्यात कधी प्रश्न आला तर उत्तर हायड्रेशनच करा मित्रांनो, कारण सरळ सरळ हे दिलेलं आहे आणि आपण ऑब्जेक्शन सुद्धा घेऊ शकतो. स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, गुगलवर इन्फॉर्मेशन आहे, किंवा तुम्ही हायर स्टडीचे सुद्धा प्रश्न वगैरे म्हणजे पुस्तकं रेफरन्स देऊन आपण आपली बाजू मांडू शकतो. तर मी आता इथून ह्या इमेजेस हटवतो. एकच मिनिट. पुढचा प्रश्न आहे, हिऱ्याच्या कार्बनचा अणू हा कार्बनच्या इतर अणू डॅडॅश रचनेत जोडलेला असतो. म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी 4 आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती झालं असेल. आणि त्याच्यामध्ये हे ना टेट्राहेड्रल स्ट्रक्चर असतं, टेट्राहेड्रल. आणि स्ट्रक्चर कशा प्रकारचं असतं, हा एक कार्बन आहे, तो इतर 4 कार्बनला जोडलेला असतो अशा प्रकारे. इथे एक कार्बन, इथे एक कार्बन, इथे एक कार्बन आणि खाली एक कार्बन. आता हा जो कार्बन आहे चौकोन केलेला, हा इतर 3 कार्बनला इथे एक जोडलेला असेल, इथे एक जोडलेला असेल, इथे एक जोडलेला असेल, कारण ऑलरेडी ते या दोघांना जोडले. हा जो कार्बन आहे तो अजून इथे इथे आणि इथे याला, इथे याला आणि इथे याला. तर अशा प्रकारे हे टेट्राहेड्रल स्ट्रक्चर तयार झालेलं असते. त्याचं उत्तर आहे चतुष्कोन पृष्ठीय असतो. सेम अशाच प्रकारचा प्रश्न 2022 मध्ये विचारलाय, तो प्रश्न तुम्हाला इथे दाखवून देतो. हा बघा, हा 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे. त्यांनी इथे NH3 आणि BF3 यांच्या आकारांबद्दल खालीलपैकी अचूकपणे निवडा असं सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पिरॅमिडल आणि प्लेनर, ऑप्शन क्रमांक 4. 24व्या पेपरच्या अनालिसिस मध्ये मी एकदम डिटेल मध्ये घेतलेलं आहे, स्ट्रक्चर कसं असते, काय असते. सेम म्हणजे हे जे ऍटमची रचना आहे ना, ऍटॉमिक स्ट्रक्चरची, त्याच्यावर प्रश्न विचारतात मित्रांनो. 22ला विचारलाय, 23ला नाही आलेला, पण 24 मध्ये त्यांनी 2 घटकां म्हणजे 2 एलिमेंट्स कंपाऊंड दिलेत आणि त्यांचं स्ट्रक्चर विचारलेलं आहे. तर अशा प्रकारचं सुद्धा आपण जनरल किंवा जे खूप महत्वाचे असतात, जसं आता यावेळेस त्यांनी डायमंड विचारला, पुढच्या वेळेस ते कदाचित ग्रॅफाइट विचारतील, किंवा C60 ज्याला आपण फ्लोरिन्स म्हणतो किंवा बकी बॉल म्हणतो. स्पेलिंग कदाचित चुकेल मित्रांनो, बकी बॉल म्हणतो किंवा C60 किंवा फ्लोरन्स म्हणतो आपण, तो बी कार्बनचा एक ॲलोट्रॉपस आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे, बरोबर. तर मी इथून ही इमेज हटवतो. तर म्हणजे प्रश्न कसे रिपीट होतात किंवा थीम कशी रिपीट होते हे आपल्याला PYQs मधून कळते. पुढचा प्रश्न आहे, ट्रिटियमचा अनुक्रमांक हा डॅडॅश आहे. एकदम सिंपल, अगदी सोपा प्रश्न म्हणेल मी, जर तुम्ही अनालिसिस केला असेल तर. अदरवाईज हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होणार नाही. आता ट्रिटियम, त्याचं नाव आहे ट्रिटी, म्हणजे 3 काहीतरी असावं. हे जर ज्याने कोणी लॉजिक लावले ते अगदी बरोबर लावले, पण अनुक्रमांक विचारले मित्रांनो. खऱ्या म्हणजे आपला जो गफलत होते ना ते इथेच होते. अनुक्रमांक आणि अणुवस्तुमानांक 2 गोष्टी असतात. एक असते अनुक्रमांक आणि एक आहे अणुवस्तुमानांक. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ॲटॉमिक मास म्हणतो, बरोबर, ॲटॉमिक मास. तर याचा अनुक्रमांक हा एकच आहे, पण ॲटॉमिक मास जर म्हणलं ना, हे 3 आहे. ॲटॉमिक मास 3 आहे. आता हा ट्रिटियम आहे काय, हा क्वेश्चन तुम्हाला पडायला पाहिजे की ट्रिटियम आहे काय बाबा. तर ट्रिटियम हा हायड्रोजनचा
आयसोटोप आहे. आयसोटोप काय असतो? ॲटॉमिक नंबर सेम पण ॲटॉमिक मास नंबर वेगळा असतो. सेम प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, तो दाखवतो मी तुम्हाला. आणि सगळे एमपीएससीचे आलेलेच प्रश्न आहेत, मी माझ्या मनाने कुठून हे प्रश्न आणलेले नाहीत मित्रांनो. तर आता हा 2024 चा प्रश्न आहे. तर खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन असं म्हणतात? ते इथे आहे बघा, प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. याचं उत्तर आहे ड्यूटेरियम, याला जड हायड्रोजन म्हणतात. तर आता आपण बघितलं हा प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम काय आहेत, तर हे जे तिघ जण आहेत ना, हे प्रश्न मी आता तुम्ही प्रश्न बघितले व्यवस्थितरित्या. खालीलपैकी कोणत्या स्थानिकाला जड हायड्रोजन म्हणतात, हेवी हायड्रोजन? त्याचं उत्तर आहे ड्यूटेरियमला म्हणतात. आता मी हा प्रश्न इथून सॉल्व्ह करतो. तर हे हायड्रोजनचे ऍसिडोस आहेत कोणते? प्रोटियम, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. तर इथं ॲटॉमिक नंबर म्हणजे याला मी आता ॲटॉमिक नंबरला एन लिहितो. ॲटॉमिक नंबर 1, सगळ्यांचा ॲटॉमिक नंबर एकच आहे, ॲटॉमिक नंबर 1. पण ॲटॉमिक मास नंबर AMN, ॲटॉमिक मास नंबर 1, 2 आणि 3 असा आहे. तर हा ड्यूटेरियम, यालाच आपण हेवी हायड्रोजन म्हणतो. आताच बघितलं हेवी हायड्रोजन जड, आणि याला आपण म्हणतो ट्रिटियम. आणि हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे मित्रांनो. रेडिओ ऍक्टिव्ह म्हणजे किरणोत्सर्गी पदार्थ आहे हा. आणि हा ट्रिटियमचा अणु क्रमांक आहे 1 आणि अणुवस्तुमानांक आहे 3. तर आपलं उत्तर बरोबर आहे 1. तर मी इथलं एक गोल काढून टाकतो, उद्याच कन्फ्युजन आहे तुम्हाला. तर ॲटॉमिक मास नंबर म्हणजेच अणुवस्तुमानांक 1, 2, 3 आहेत, पण अणुक्रमांक हे फक्त 1, 1, 1च आहेत. ॲटॉमिक नंबर सगळ्यांचा एकच आहे, पण अणुवस्तुमानांक वेगवेगळा आहे. आणि कसा प्रश्न बघा, यावेळेस त्याने ट्रिटियम विचारला, पुढच्या वेळेस त्याने ड्यूटेरियम विचारला, म्हणजे हायड्रोजनचाच आयसोटोप विचारला. म्हणजे दुसरा एलिमेंट सुद्धा घ्यावा असं त्याला वाटलं नाही, कारण त्याला माहिती आहे ना, जे सिरियस विद्यार्थी आहेत तेच फक्त अनालिसिस करतील, व्यवस्थित प्रकारे प्रश्नांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतील, आणि ज्याचा प्रश्न विचारला त्याच्याविषयी. आता तुम्ही जर सिरियस ॲस्पिरंट असेल तर हे ट्रिटियम काय आहे तुम्ही गुगल केलं असतं किंवा सायन्सच्या पुस्तकामध्ये जाऊन शोधलं असतं, ट्रिटियम काय आहे बाबा, हा म्हणजे काय चीज आहे ट्रिटियम. कधी मी पिरियडिक टेबलमध्ये ट्रिटियम बघितला नाही, मग काय आहे याच्यासोबत तुम्ही थोडंफार रिसर्च केली असते, स्वतः शोधलं असतं. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या वातावरणाच्या डॅडॅश भागात वातावरणातील एकूण हवेच्या सुमारे 70% भाग सापडतो. अगदी सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअर. आता मी ते स्ट्रक्चर काढतो, ते स्ट्रक्चर तुम्ही व्यवस्थित बघा. हा पृथ्वीची जसं जसं झालं तशी इकडे उंची वाढत जाईल, आणि इकडे तापमान. आता मी ते टेम्परेचर लिहितो, रिकाम्या जागेवर टेम्परेचर आहे मित्रांनो. तर ह्या ऍक्सेसवर आपण टेम्परेचर दाखवले, आणि इकडे इकडे उंची. जसं जसं वर जात तसं तसं तापमान कमी होते, परत वाढते, परत कमी होते, आणि परत वाढत जाते. तर इथे तापमान असते -80 डिग्री, आणि इथे असते तापमान -100 डिग्री सेल्सिअस. तर आता हे काय आहे, हे आहेत इथून इतकं आहे ट्रोपोस्फिअर, इथून इतकं आहे स्ट्रॅटोस्फिअर. मी एस लिहितोय, ट्रोपो लिहितो, म्हणजे इथे एस आणि टी. इथून इतकं आहे हा मेझोस्फिअर, ज्याला आपण तपांबर, स्थित्यांबर, मध्यांबर, आयनंबर आणि थर्मोस्फिअरला काय म्हणतो आपण, किंवा बाह्यांबर. थर्मोस्फिअर एकदम बाहेर झाले. तर याच्यामध्ये अजून एक होतो, ज्याच्यामध्ये इथे टी म्हणजे हा वाला टी आहे, थर्मोचा टी एच लिहितो मी, थर्मोवेअर, आणि हा एक्झो ई म्हणजे बाह्यांबर. बरोबर. त्यांनी नाव पण बघा, तपांबर, सीतांबर, मध्यांबर, आयनांबर असे कुठले दिले नाहीत. जसे तसे ट्रोपोस्फिअर, ट्रोपोस्फिअर, मेझोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर दिले. तर याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या सरप्राईज ऑप्शनसाठी तयार आहात. ते द्यायला इथं तपांबर, सीतांबर, मध्यांबर, आयनांबर असे देऊ शकले असते, पण त्यांनी दिलेले नाहीत मित्रांनो. तर तुम्हाला कशा प्रकारे पेपर सेटर आपल्या माइंड सोबत येतो हे सुद्धा इथून कळायला हवं. तर याचं उत्तर आहे सगळ्यात जास्त वातावरण हे 70% हे ट्रोपोस्फिअर मध्ये असते, म्हणजे या भागातच आढळते, इथेच खाली. आणि अजून एक प्रश्न म्हणजे माहिती तुम्हाला सांगतो, की वातावरणात घडणाऱ्या सगळ्या काही ज्या घडामोडी आहेत, प्रश्न व्यवस्थित आहे का स्टेटमेंट, वातावरणात घडणाऱ्या सगळ्या काही घडामोडी म्हणजे जसं की ढगांचं निर्मिती होणे, पाऊस पडणे, गडगडणे, विजांचे कडकडाट होणे, वातावरणात होणाऱ्या सगळ्या काही ज्या घटना आहेत ना, या सुद्धा ट्रोपोस्फिअर मध्येच होतात. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न एकदम फॅक्च्युअल आहे मित्रांनो. याच्यात म्हणजे एक्सप्लेन असं करण्यासाठी कुठल्याही नाही, यांनी फक्त एक सिक्वेन्स विचारलेला आहे, की दिलेल्या संयोजक कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या जोडी संदर्भात, उदाहरणार्थ विमुक्त जोडी, विमुक्त जोडी, बंधित जोडी, बंधित जोडी, आणि वियुक्त जोडी आणि बंधित जोडी, तर यांचा
योग्य क्रम ओळखायला सांगितलेला आहे. की सगळ्या म्हणजे योग्य क्रम म्हणण्यापेक्षा आपण विद्युत स्थितीकाच्या प्रकाशनाचा कमी होत जातो असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याच्यातलं अट्रॅक्शन बॉन्ड मधलं कमी कमी होत जाते असं ओळखायला सांगितलं. म्हणजे सगळ्यात जास्त कशात असेल आणि त्याच्यानंतर कमी कमी कशात होत जाईल. तर इथे तुम्हाला सायन्सवर खूप म्हणजे हे जे साईन दिलेले आहेत ना याच्यावर एकदम काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. आणि देताना त्याने दोन गोष्टी सारख्या दिल्या आहेत. आता मी ऑप्शन क्रमांक जे बरोबर आहे त्यांच्याविषयी बोलतो. उत्तर आहे माझं पर्याय क्रमांक 2. सगळ्यात कमी असते लोन पेअर सॉरी सगळ्यात जास्त त्याच्यानंतर लोन पेअर वीज जोड आणि बंद जोड आणि सगळ्यात जास्त असते बंद जोड मध्ये. त्याने विचारताना विचारले कमी होत चालले. काय कमी होत चालले? प्राकर्षण म्हणजे रिपल्शन म्हणजे एकमेकांपासून दूर जाण्याची फोर्स कमी कोणत्यात आहे तर बंद जोड म्हणजे खूप जास्त आहे. कारण ते एकमेकांच्या खूप घट्ट जवळ असतात म्हणून त्यांनाच बंद जोड एकदम म्हणजे पॅक असतात ते चिटकून. बंद जोड विजोड मध्ये थोडं अंतर जास्त आणि विजोड मध्ये अधिक जास्त अंतर. तर कमी कसं होत चालेल तर असं चालेल ना विजोड बंद जोड आणि बंद जोड. तर आपल्याला ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. म्हणजे साईन कसे दिलेत त्याच्यावर सुद्धा उत्तर निर्भर करते मित्रांनो. तर त्याच्यामुळे काही गडबडीत ऑप्शन चुकीचा करून यायचं नाही. पुढचा प्रश्न आहे. आता हा प्रॉब्लेम आहे मित्रांनो पण सोपा प्रॉब्लेम आहे जास्त अवघड नाही. याच्यासाठी तुम्हाला एक व्हॅल्यू माहित हवी असायला पाहिजे होती. ती व्हॅल्यू आहे 6.023 इंटू 10⁻23. ह्या व्हॅल्यूने दिलेले हे जे व्हॅल्यू आहेत ना 250 ग्राम आयोडीन 45 ग्राम घाणी यांचा मॉलिक्युलर मास काढायचा आणि त्याला मल्टिप्लाय करायचा आहे. सिंपल एवढंच आहे. आता 250 ग्राम आयोडीनची व्हॅल्यू दिली इथे 127 ला भागलं तर याचं उत्तर येते 1.96. आता ह्या 1.96 ला ही जी व्हॅल्यू आहे कॉन्स्टंट मी जे म्हणलं तुम्हाला माहित असेल तिने मल्टिप्लाय करायचे 6.023 इंटू 023 इंटू 10⁻23 सॉरी प्लस 23 आहे मायनस नाही. तर याचं उत्तर येते 11.85. आता 10⁻23 सगळ्यांमध्ये कॉमन असं म्हणून ही व्हॅल्यू लिहित नाही. हे झालं आयोडीन. आता 22 ग्राम कार्बन आहे. तर 22 ग्राम कार्बनची व्हॅल्यू किती येईल? 22 भागिले कार्बनला किती दिलं आहे ते 12 बरोबर ना. तर कार्बन डायऑक्साइड मित्रांनो कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2 कार्बनची व्हॅल्यू आहे 12 प्लस O ची व्हॅल्यू किती आहे 16 गुणिले 2 32. तर हे होऊन जाते 54 बरोबर 22 भागिले 54. तर याची व्हॅल्यू येते 0.045. आता गुणिले परत हीच व्हॅल्यू ठेवून करायचे तर याचं उत्तर येऊन जाते आपल्याला 0.273 इंटू 10⁻23 सगळ्यांमध्ये व्हॅल्यू कॉमन येते. तर याची व्हॅल्यू आलेली आहे याच्या पुढे लिहितो. याची व्हॅल्यू आहे 11.85 याची व्हॅल्यू आहे 0.273. आता 45 ग्राम पाणी म्हणजे H2O H ची व्हॅल्यू किती आहे 1 गुणिले 2 प्लस O किती आहे 16 प्लस 16 हे झालं 18. तर आता इथे 45 भागिले 18 जर केला आपण तर याची व्हॅल्यू येते आपल्याला 2.5 जवळपास 2.5 येते. आता 2.5 गुणिले इथे लिहितो मी परत 2.5 गुणिले 6.023 इंटू 10⁻23 जर केला आपण तर याची व्हॅल्यू भेटते आपल्याला 15.5 पुढचा 10⁻23 जशाल तसा राहतो. तर याची व्हॅल्यू आपली वॉटरची आली 15.05 मायनस नाही आहे. आणि मग 10 ग्राम हायड्रोजन वायू. आता 10 ग्राम हायड्रोजन वायूची किती आहे एकच हायड्रोजन म्हणजे हायड्रोजनसाठी आपण H2 गॅस लिहितो तर 1 गुणिले 2 तर 2च राहील तर हे येईल 5. आता 5 गुणिले 6.023 इंटू 10⁻23 जर केला आपण तर हे 6 पंचे 30.11 एवढी ही व्हॅल्यू येते 30.11. तर ते सगळ्यात जास्त रेणू कशात असतील असं विचारलेलं आहे. तर 11 5 0.23 आणि 30 तर सगळ्यात जास्त रेणू हे 10 ग्राम हायड्रोजन मध्ये वायूमध्ये आहेत. तर म्हणजे थोडं किचकट होता म्हणजे एक व्हॅल्यू सगळ्यांमध्ये ठेवून फक्त तुम्हाला व्हॅल्यू काढायची होती म्हणजे हा किचकट नव्हता तर हा थोडा लेंदी होता. बस मला एवढंच म्हणायचंय थोडा वेळ खाऊ प्रश्न होता आणि परीक्षेत असे प्रश्न बघले की थोडंफार म्हणजे घाबरायला होतं. तर कदाचित जर तुम्हाला खरंच सायन्सचे प्रश्न ना सॉल्व्ह करून का कारण विनाकारण निगेटिव्ह पेनल्टी सुद्धा घ्यायचं नाही. म्हणजे आपल्याला हे सुद्धा काही अनालिसिस म्हणून की कुठला प्रश्न सॉल्व्ह करायचा आणि कुठल्या प्रश्नाला सॉल्व्ह करायचा नाही. कारण विनाकारण आपला वेळ वाया जातो आणि वेळ गेला आणि मग पुढच्या प्रश्नासाठी वेळ थोडा कमी राहिला ना मग एकदम पॅनिक सिच्युएशन होते आपण थोडं घाबरून जातो आणि जे हक्काचे जे बरोबर येणारे आहेत ते सुद्धा आपले मार्क जातात. आता पुढचा प्रश्न आहे
याच्यामध्ये त्यांनी आपल्याला प्रश्न क्रमांक 55 मध्ये V2O7-4 मध्ये विचे ऑक्सिडीकरण स्थिती काय आहे हे ओळखायला सांगितलेली आहे. तर ऍक्च्युली ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे अशी गोष्ट आहे जिथे तुम्ही किती इलेक्ट्रॉन घेऊ शकता आणि किती इलेक्ट्रॉन देऊ शकता याच्यावरती गोष्ट डिपेंड करते. म्हणजे जर सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर ऑक्सिडेशन स्टेटला तुम्ही याच्या व्हॅलेन्सी सोबत म्हणजे व्हॅलेन्सी सारखं समजू शकता. एक्झॅक्ट व्हॅलेन्सी तर ती नसतेच, पण तुम्ही व्हॅलेन्सी सारखं समजू शकता. तर इथे आपल्याला हा कंपाऊंड दिलेला आहे V2O7-4. तिथं त्यांनी -4 दिले म्हणजे ऑलरेडी ऑक्सिजनकडे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर. तर ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती असते मित्रांनो 2 आणि व्हॅनेडियमची व्हॅलेन्सी किती ऍक्च्युली आपल्याला तेच काढायचं आहे. तर ऑक्सिजनची व्हॅलेन्सी असते 2 वजा 2 असते कारण तो इलेक्ट्रॉन घेतो, हे की नाही. तर आता दिलेले आहेत आपल्याला किती 7 गुणिले 2 14 होतात, पण ऑलरेडी -4 केलेला आहे. तर आता त्याला 10 लागणार आहे, बरोबर. 10 इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्सिजनला त्याचा ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी. आणि आपल्याला व्हॅनेडियम 2 दिलेला आहे म्हणजे V2 आहे आणि 10 लागणार. तर हे 2 इकडे जाऊन डिवाइड करतील ना तर ते 5 होतात. तर मी सिंपल भाषेत सांगतो, ऍक्च्युली कॅल्क्युलेशन कसं होते ते तुम्हाला मी 2 मिनिटात सांगतो. तर हे मेट होतं ऍक्च्युली काय तुम्हाला 5, तर उत्तर आपलं +5 येणार आहे. कारण जो देतो इलेक्ट्रॉन त्याच्यावर +4 येतो आणि जो घेतो त्याच्यावर -4 म्हणजे ऑक्सिजन घेतोय तर ऑक्सिजनवर मायनस येईल, व्हॅनेडियम देतोय तर व्हॅनेडियम +5 येईल, बरोबर. तर आता मी तुम्हाला प्रॉपर एकदम करून सांगतो. तर आता याची व्हॅल्यू येईल, व्हॅनेडियमची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे x आणि व्हॅनेडियमचा नंबर दिलेला आहे 2. तर 2x + 7 जो ऑक्सिजनचा नंबर दिलाय व्हॅलेन्सी आहे -2 आणि ऑलरेडी त्याच्याकडे -4 ऑक्सिजन आहे. तर 2x हे इक्वेशन झाले आपलं. आता त्याला सॉल्व्ह करत जायचंय. 2x + in bracket -14 = -4. तर 2x हे मायनस प्लस मायनस होतात पण मायनस इकडे जाऊन काय होतील +14 -4. 2x +10 कारण मोठ्याचं साइन लागते मित्रांनो. तर x 10/2 उत्तर आलं आपलं 5 आणि 5 हे पॉझिटिव्ह आहे. तर आपलं उत्तर आहे 1. हे झालं त्याचा ऑक्सिजन स्टेट काढलेला आहे. सिम्पली तुम्हाला हेच करायचं होतं, फक्त तुम्हाला व्हॅलेन्सी माहित असायला हवी होती ऑक्सिजनची. आणि आपल्याला व्हॅनेडियम हा V म्हणजे व्हॅनेडियम हा एक कंपाऊंड म्हणजे एलिमेंट आहे. व्हॅनेडियम सेप्टा ऑक्साईड ह्या घटकाचं नाव आहे जो दिलेला आहे ना व्हॅनेडियम सेप्टा 7 मध्ये सेप्टा होतं. तर त्याची आपण ऑक्सिडेशन व्हॅल्यू काढलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, संसदीय लोकशाहीसाठी निर्माण करण्यात आलेल्या राज्यघटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करणे हे एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. ही तत्वे बंधनकारक स्वरूपाची नाहीत, मात्र सत्तेत जो कोणी येईल तो त्यांचा मनमानीपणे वापर करू शकणार नाही. त्याला त्या तत्वांचा आदर करावा लागेल. त्याचा भंग झाल्यास त्यास त्याबद्दल न्यायालयासमोर जबाब द्यावा लागणार नाही. परंतु निवडणुकीच्या वेळी मतदारांना निश्चितपणे उत्तर द्यावे लागेल असे खालीलपैकी कोणी म्हटलेले आहे? कोणी म्हटलेले आहे? तर याचं उत्तर आहे डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे. बरं कोणी म्हटले हे तर काय, पण हे जे एवढं वर वर्णन केलंय एवढं भलं मोठं 4 ओळीचं हे कोणत्या घटकासाठी म्हणलेलं आहे ते तुम्हाला इथून कळते. राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे आहेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी याच्यासाठी म्हणलेलं आहे. आपल्याला माहिती आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल हे न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजे त्याला तुम्ही कोर्टात नेऊ शकत नाही. म्हणजे इथे त्यांनी बरोबर म्हणलेलं आहे की नाही, न्यायालयासोबत म्हणजे जबाब द्यावा लागणार नाही, पण तो निवडणुकीच्या वेळी लोकांना नक्कीच द्यावं लागतील. कारण DPSP काय सांगतात, कल्याणकारी राज्य आपल्याला स्थापन करायचं आहे, वेलफेअर करायचं आहे, लोकांना सोयी सुविधा द्यायच्यात, आरोग्य पुरवायचं, शिक्षण रोजगाराच्या संधी द्यायच्या आहेत, समान कामासाठी समान वेतन द्यायचे, ती स्त्री पुरुषांमधली जी विषमता आहे ती कमी करायची आहे, राष्ट्रीय महत्वाच्या ज्या काही गोष्टी असतात त्यांचं संरक्षण करायचं आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड कलम 44, समान नागरिक कायदा कलम 40, ग्रामपंचायतीची स्थापना करायची आहे, कलम 43 मध्ये आपल्याला सहकाराबद्दल बोललेलं आहे. तर अशा प्रकारे काही जबाबदारी असतात जे आपण म्हणू शकत नाही की सरकारला की तुम्ही युनिफॉर्म सिव्हिल कोड लावा म्हणून, म्हणजे म्हणू शकत नाही, पण सरकार स्वतःहून लावू शकते. तर तुम्हाला कमेंट मध्ये मला उत्तर द्यायचं आहे, कोणत्या राज्याने आता UCC लागू केली आहे? युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केला आहे. स्वातंत्र्यानंतर कोणत्या राज्याने युनिफॉर्म सिव्हिल कोड आर्टिकल 44 लागू केला आहे ते तुम्हाला मला कमेंट मध्ये उत्तर द्यायचं आहे. कारण हा सरळ सरळ प्रश्न विचारू शकता खाली कोणत्या राज्याने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच समान नागरिक कायद्याचा समान नागरिक कायद्याचा अंमलबजावणी कायदा त्यांच्या राज्य विधानसभेत पारित केलेला आहे. तर याचं उत्तर तुम्हाला मला कमेंट मध्ये द्यायचं आहे की ते राज्य कोणतं आहे, बरोबर.
तर हे सरळ सरळ तुम्हाला इंग्लिश सरांच्या पुस्तकामध्ये हे वाक्य बघायला भेटेल. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारतात ते, वर वाक्य देतात आणि कोणत्या घटकासंदर्भात आहे किंवा कोणी केलेलं आहे असं विचारतात ते. पुढचा प्रश्न आहे, भारताचा नियंत्रक व महालेखा परिषद, ज्यालाच आपण इंग्लिशमध्ये कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल कॅग CAG म्हणतो, तर याच्याविषयी खाली विधान विचार घ्यायचे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला 1-2 मिनिटात थोडी कॅग बद्दल माहिती सांगतो. कलम म्हणजे आर्टिकल 148 ते 151 या 4 कलमामध्ये यांची तरतूद आहे. त्यांची जी अपॉइंटमेंट आहे, तसंच त्यांना रिमूव्हल हे प्रेसिडेंट करतात, म्हणजे राष्ट्रपती करतात. आणि त्यांना पदावरून काढण्यासाठी ना सुप्रीम कोर्टचे जे न्यायाधीश असतात, ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यात येतं, सेम तशाच पद्धतीची प्रक्रिया वापरून सुद्धा नियंत्रक व महालेखा परीक्षकांना पदावरून दूर करण्यात येतं. म्हणजेच ते राष्ट्रपतीच्या मर्जीनं पद धारण करत नाहीत. पहिले विधान काय म्हणते, ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत आपल्या पदावर राहतात. हे विधान चुकीचं आहे. आपल्याला काय म्हणलेलं आहे, योग्य विधान शोधायचं आहे. तर अविधान चुकीचं आहे, तर हे माझं उत्तर असणार नाही. इथे आहे, तर हे माझं उत्तर असणार नाही. आता बी आणि डी, तर बी इथे पण आहे, बी इथे पण आहे. जर मला वेळ वाचवायचा असेल तर मी स्मार्ट लिखेल की बी प्रश्न मी क्रॉस चेक नाही करणार, कारण बी 100% बरोबर असणार आहे. ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वेतन धारण करतात. ठीक आहे, त्यांना वेतन देतात, बरोबर आहे. आता मला खरं माझं उत्तर डी वर राहणार आहे. जर डी चुकीचं असेल तर हा ऑप्शन इलिमिनेट होईल, चौथा फक्त ब बरोबर आहे. आणि जर डी जर बरोबर असेल तर मग बी आणि डी हे माझं उत्तर असेल. आता आपण डी चेक करूया. सी वाचायची सुद्धा गरज नाही, कारण सी इलिमिनेट झालेला आहे मित्रांनो. फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या चौकशीनंतरच त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात. बरोबर आहे का हे? काय असेल मित्रांनो याचं उत्तर? फक्त सर्वोच्च न्यायालयानेच चौकशी केल्यानंतर त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात. बरोबर आहे का? तर माझं हे चौथं जे विधान आहे ना, ते चुकीचं आहे. कारण त्यांना सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला काढण्याच्या पद्धतीवरून रिमूव्ह करू शकतात. मी 2 मिनिटं खाली. जर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला पदावरून काढायचं असेल तर संसदेमध्ये तशा असायचा ठराव मांडला लागतो. तर सेम तीच पद्धत कॅगसाठी सुद्धा आपल्याला वापरायची आहे. तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करत नाही, तर त्यांना संसदेमध्ये तशा असायचा ठराव पास झाल्यानंतर राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात. त्याच्यामुळे डी चुकीचं आहे. डी चुकीचं असल्यामुळे माझा ऑप्शन क्रमांक जो 4 आहे तो सुद्धा इलिमिनेट होतो आणि माझं उत्तर येऊन जाते फक्त ब बरोबर. आता ऑप्शन म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय ते सुद्धा आपण वाचूया. ते पद ग्रहण करण्यापूर्वी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या उपस्थितीत शपथ घेतात. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश नाही तर त्यांना राष्ट्रपती शपथ देतात मित्रांनो, बरोबर. तर हे चुकीचं आहे. आणि त्यांनी वयाचे 6 वर्ष म्हणजे 6 वर्ष किंवा वयाचे 65 वर्ष जे अगोदर येईल तेवढा वेळ त्यांना कार्यकाळ भेटेल असतो. 6 वर्ष किंवा वयाचे 65 वर्ष जे अगोदर पूर्ण होईल त्याच्यावर त्यांचा कार्यकाळ डिसाईड केलेला असतो. तर तुम्हाला परीक्षेला जाण्यासाठी कॅग वापरू द्यायचं. कॅगवर त्यांनी 24व्या पेपरमध्ये अगदी सोपे प्रश्न विचारले, ते दाखवून देतो मी तुम्हाला. हा तो प्रश्न आहे, अगदी सोपा प्रश्न. भारताच्या राज्यघटनेत खालीपैकी कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक महालेखा परीक्षकांची तरतूद करण्यात आली? मी तुम्हाला इथे सांगताना सांगितलंय, कलम 148 ते कलम 151 मध्ये कॅगची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि सिंपल उत्तर होतं इथं ऑप्शन क्रमांक 1 148 मध्ये, हे की नाही. तर मी तिथे तो ऑप्शन एकदम व्यवस्थित डिस्कस केला होता, पर्याय प्रश्न, आणि इथे पण सुद्धा एकदम छान पद्धतीने डिस्कस झालेला आहे. तर अशा प्रकारे प्रश्न रिपीट होतात. तर यावेळेस त्यांनी कॅग थोडा डिटेलमध्ये विचारला, पण नंतरच्या वेळेस त्यांनी कॅगचं फक्त एक सिंपल आर्टिकल विचारून टाकलेलं आहे. तर ज्या काही घटनात्मक बॉडी वगैरे इथं रिपीट होतात ना, त्यांच्याविषयी तुम्हाला प्रिपेअर करून जायचं आहे, जेणेकरून त्याच्यावर जर एकदम सिंपल प्रश्न आला किंवा कसाही प्रश्न जरी आला ना तर आपला चुकला नाही पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या? तर हा एकदम जीके टाइप क्वेश्चन आहे बघा, जीके टाइप क्वेश्चन. सेम अशाच प्रकारचा प्रश्न याच पेपरमध्ये क्वेश्चन नंबर 88 सुद्धा आलेला आहे. तर याचं उत्तर आहे जयंती पटनायक. तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न तयार करून ठेवायचे आहेत, थोडेसे जनरल नॉलेज टाइप. जसे की पहिल्या महिला कोण आहे, तर मी ते खाली काय लिहितो त्या तुम्ही तयार करून घ्या. फर्स्ट महिला, आता मी इथे लिहितो पहिली महिला कोण आहे, सुप्रीम कोर्टची जज कोण आहेत ते तुम्हाला करून घ्यायचं आहे. सोबतच पहिल्या महिला चीफ इलेक्शन कमिशनर म्हणजे मुख्य निवडणूक आयुक्त, पण त्या कोणत्या महिला असाव्यात ते करून असेल. सध्या करंट मध्ये खूप न्यूज गाजते बघा, लेटेस्ट वाली न्यूज आहे.
DC राष्ट्रपतीचे एक महिला झालेली आहे, तिचं नाव मी खास सांगतो इथे, यशस्वी सोळंकी आहे त्या. सोळंकी किंवा सोलंकी परिषद दोन्ही दिलं तरी ही जी महिला आहे ना, ती राष्ट्रपतीची पहिली ADC म्हणून, ACD का ADC असतं ते, त्यांची म्हणून ती नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ही महिला यांचं काम काय असतं ते तुम्हाला व्यवस्थितरित्या बघून जायचं आहे. ADC असतं मित्रांनो, बरोबर आहे. ते कोण आहेत? ही यशस्वी सोळंकी झाले. ऍक्च्युली राष्ट्रपतीला 5 ADC असतात, म्हणजे सर्वसाधारणपणे 5 पैकी 3 हे आर्मी मधून येतात, एक जो असतो एक नेव्हीचा असतो, आणि एक जो असतो एअरफोर्स, म्हणजे हवाई दल, नौदल आणि आर्मी असे एकूण 5 हे असतात. तर आर्मीचे म्हणजे भूदलाचे 3 ADC असतात. ADC म्हणजे राष्ट्रपतींना त्यांच्या दैनंदिन कार्यात मदत करण्यासाठी जे व्यक्ती आपण केलेले असतात, या लष्करी सेवेतून आले, लष्करी सेवा, त्याच्या नौदल आणि हवाई दल याच्यामधले असतात. तर याची ही पहिली महिला आहे यशस्वी सोळंकी. आतापर्यंत एकही महिला राष्ट्रपतीसाठी अपॉइंट झाली नव्हती, तर ही पहिली महिला आहे जी राष्ट्रपतीची ADC म्हणून जॉईन झालेली आहे. तर याच्यावर प्रश्न येण्याची खूप जास्त झालेले आहे. यशस्वी सोळंकी ह्या आहेत, बरोबर. तर तुम्हाला अशा प्रकारचं करून जायचं त्या प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार विधानसभेने आशयाचा ठराव संमत केला असेल तर, म्हणजे कोण म्हणते विधानसभेने एखादा ठराव पारित केलेला असेल तर विधान परिषद स्थापन करण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे. तर याचं कलम अगदी सोपं आहे मित्रांनो, कलम 169, 169, आर्टिकल 169. आर्टिकल 169 काय करते, जी राज्याची विधानसभा असते तिला अशी पावर देते की तिनं जर एक रिझोल्युशन मांडला आपल्या विधानसभेत की आपल्या राज्यात विधान परिषद हवी म्हणून, तसे अशाचा जर ठराव पारित केला आणि तो ठराव संसदेकडे पाठवावा लागतो विधान परिषद स्थापन करण्यासाठी, मग संसद त्याला काय करते, सामान्य मंजुरीने म्हणजे सामान्य बहुमताने पास करून, म्हणजे साध्या बहुमताने पास करून एखाद्या राज्यात विधान परिषद द्यायची की नाही हे सुद्धा ठरवते. तर हा एकदम सिंपल प्रश्न होता. सेम अशाच प्रकारचे आर्टिकल्स हे बघा, मी तुम्हाला 2 मिनिटाखाली दाखवलं होतं. 2024 ला त्यांनी कलम कॅगचा आर्टिकल विचारलं होतं, इथे आर्टिकल विचारला, सेम त्याच्या खालचा प्रश्न 60वा प्रश्न. आणि आजच्या व्हिडिओच्या सिरीज मधला हा शेवटचा प्रश्न असेल. याच्या अगोदर आपण पहिल्या पार्ट मध्ये 30 प्रश्न केले, हा पार्ट 2 असेल, याच्यामध्ये 30 प्रश्न म्हणजे टोटल 60 प्रश्न होतील. याच्यानंतर जो पार्ट तिसरा येईल त्याच्यामध्ये आपण उरलेले 40 प्रश्नांचा अनालिसिस करणार आहोत. तर हा अगदी सोपा प्रश्न आहे, तर याचा आपण अनालिसिस करूया. भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात? कलम 143 याचं उत्तर आहे 143, है की नाही. तर कलम 143 अंतर्गत राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागू शकतात. तर मला तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे, अध्यादेशासाठी कुठलं कलम लागते? कलम किंवा ज्यालाच आपण आर्टिकल म्हणतो, तर कुठल्या आर्टिकल मध्ये अध्यादेश आहे हे तुम्हाला मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. कारण कदाचित पुढच्या वेळेला की राष्ट्रपती कोणत्या कलमांतर्गत अध्यादेश काढतात हे जर तुम्हाला सर विचारलं असेल तर ते तुम्हाला सांगायचं आहे. तर मला तुम्ही कमेंट मध्ये करून सांगा की अध्यादेश कोणत्या कलमांतर्गत काढला जातो. जर मित्रांनो तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर नक्कीच या सेशनला तुम्ही लाईक करा. तुमचे मित्र जे कोणी असतील MPSC करणार, UPSC करणार, त्यांच्यासोबत तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा. सोबतच तुम्ही या चॅनलला जर नवीन आले असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण जर तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता ना, तेव्हा जसे मी व्हिडिओ अपलोड करेल येणार जाणारे ते तुम्हाला सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनलवर पाहायला भेटेल. तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि तुमचे काही जे डाऊट्स वगैरे असतील प्रिपरेशनला घेऊन, प्रिपरेशनचे जे काही डाऊट असतील ते तुम्ही सुद्धा कमेंट मध्ये विचारू शकता मला. म्हणजे प्रिपरेशन कसं करावं, सब्जेक्टला अप्रोच कसा असावा, वेगवेगळ्या सब्जेक्टला वेगवेगळा अप्रोच असू शकतो, किंवा पेपर कसा सॉल्व्ह करावा, पेपरमध्ये कसे प्रश्न डिफिकल्टी लेवलनुसार आपण सॉल्व्ह करत जाऊ, हळूहळू आपला अटेम्प्ट कसा वाढवावा, निगेटिव्ह पेनल्टी कशी कमी करावी, याच्याविषयी जर तुमचे काही डाऊट वगैरे असतील ना तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर आपण त्याच्यावर सुद्धा एक सोल्युशन असणारा एक व्हिडिओ घेऊन येऊ. जर तुम्ही फर्स्ट टाइम हे व्हिडिओ पाहत असाल तर याच्या अगोदर मी 2023 आणि 2024 या पेपरचा अनालिसिस केलेला आहे, ते सुद्धा बघा. हा 2022चा पार्ट 2 होता. आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी पार्ट 3 घेऊन येईल आणि उरलेल्या 40 प्रश्नांचं त्याच्यात अनालिसिस करेल. जर तुम्ही खरंच म्हणजे या चॅनलला फर्स्ट टाइम आले असेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि लाईक करा. आणि तुमचे काही जे डाऊट क्युरीज वगैरे असतील किंवा मला काही सजेशन असतील की मी अजून कशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट करू शकतो ही व्हिडिओची अनालिसिस सिरीज, ते सुद्धा तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो, जय हिंद.